दंडवत प्रणाम। महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर श्री प्रभुनगर नागपूर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात विद्वत रत्न परमपूज्य ईसाधिष्ठित श्री सुरेशराज दादा राहेरकर ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव जिल्हा सातारा यांनी चक्रधर स्वामींचा दृष्टांत अतिशय सुंदर समजावून सांगितला। सर्व अच्युत गोत्री यांनी हा दृष्टांत समजून घ्यावा। असेच महानुभाव पंथाचे कार्यक्रम बघत राहण्यासाठी लगेच परमप्रीती महानुभाव दर्शन चॅनलला सबस्क्राइब करून घंटीची बटन दाबून व्हिडिओला लाईक करा। चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जड जीवतारुनिवरा होता कृता ही धरा दातारा करुणा करावरमती द्यावी विभो गुरजरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या भाद्रपद शुद्ध द्वितीया शके 1143 रोजी ज्या साधनदात्याने अवतार धारण केला तो आजचा दिवस आणि त्या निमित्तानं संपन्न होणारा आजचा सोहळा उत्तरापंथावरून आपली धर्मसाधना संवर्धित करण्यासाठी बस थोडस कमी राहू। साधनदाता आपल्याकडे लक्ष ठेवून आहे। आपण दृष्टांत पाठामध्ये कासवी मातेचा दृष्टांत अभ्यासतो। कासवी माता ती ऐलाडी असे, तिचे पिले पैलाडी असते आणि ते तेथोनी अंतःकरणे आठवी, अंतःकरणाने फक्त आठवलं आणि तयातो ते वाढते। दृष्टांत पाठ करतो, महाविद्यालयात आम्ही शिक्षण घेत होतो आणि मग श्री गुरुजींना विचारलं की अशी कोणती माता आहे की ती इतक्या दूर राहून आपल्या बालकांना वाढवते। विज्ञानाचा शोध लागण्याच्या अगोदर स्वामींनी ही गोष्ट सांगितली। दृष्टांत पाठातील कुकडी माता स्पर्शाने वाढवते, मासळी माता दृष्टीने वाढवते, कासवी माता अंतःकरणाने वाढवते। किती दूर अंतरावर असून सुद्धा आपल्या बालकाचं हित व्हावं। दृष्टांतात फार चांगला शब्द आहे, अमृत काळा असे ते संचर आहे। अमृतकाळ शब्दाची व्याप्ती सांगता येत नाही, इतका तो विशाल व्यापक अर्थ आहे। म्हणजे बाळकाची वाढ वृद्धी फक्त शरीरानेच होते असं नाही, त्याची अंतःकरणाने सुद्धा तो विकसित होत असतो, त्याची दृष्टी विकसित होत असते, त्याची मानसिकता विकसित होत असते, त्याचे सर्व इंद्रिय विकसित होत असतात, त्याची संवेदना सुद्धा विकसित होत असतात। या सर्व गोष्टींना मिळून एकच शब्द आहे तो म्हणजे अमृत काळा। विचार करा, उत्तरापंथावरून आपली अमृत काळा संवर्धित करण्यासाठी साधनदाता आपल्याकडे वाट पाहतोय। कशी वाट पाहतोय? निढळावर श्रीकर ठेवून वाट चितूपाशी आपली वाट पाहतो आहे। आणि आपण जर ऊर्ध्वमुख झालो नाही तर आपल्यासारखे आपण दुर्दैवी असतो। लक्षात ठेवा। आज काय झालंय, आपण जेव्हा आपल्या प्रपंचामध्येच पाहत बसतो, आपली दृष्टी जर खाली असेल त्याला अधदृष्टी असं म्हणतात। मी माझ्यापुरतं माझं भलं व्हावं, माझंच भलं व्हावं, इतरांपेक्षा मला समाधान वाटावं, याच गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो, बस ठीक एकदम बरोबर तंत्र लक्षात आलं। ते अमृत काळा असे ते संचार आहे, बरोबर अमृत काळा संचार आहे। अमृत काळा स्वामींनी वापरलेला फार महत्वाचा शब्द आहे। परवा दिवशीच आमच्याकडे पोथीचा विषय सुरू होता आणि त्या पोथीमध्ये दाई सलदी लपविणे ही लीला सुरू होती, धानाईसा होती। फार सारंग पंडितांचे ही उमाईसाची मुलगी फार तरुणपणामध्ये झालेली आणि तिला लाज वाटली उमाईसाला स्वामींच्या समोर आपल्या लहान बालकाला घेऊन कसं जावं, आणि म्हणून तिने लाकडी पेटीमध्ये खाली काहीतरी अंथरलं असेल, त्याच्यावर त्या बालकाला आतमध्ये ठेवलं, थोडंसं हवा येलेली झाकण ठेवून ते असं अंतरावर ठेवलं। स्वामी पाहतात तिच्याकडे आणि स्वामी म्हणतात, बाई तेसी कडिये घ्या, जे लहान बालक आहे त्याला कडेवर घ्या, जवळ घ्या, तेच्या अमृत काळा सोकतील। मातेविना बालकाच्या अमृत काळा सोकल्या जातात। साधनदाता उत्तरापंथावरून आपली वाट पाहतो आहे। आपण जर ऊर्ध्वमुख झालो तर अमृत काळा संचरेल, आपण जर अधोमुख झालो तर अमृत काळा संचरणार नाही। म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की तुम्ही अमृत काळ संचरणासाठी ऊर्ध्वमुख झालेले आहात।
आज माणसं ऊर्ध्वमुख व्हायला तयार नाहीत. आज माणसं ऊर्ध्वमुख व्हायला तयार नाहीत. माणसांना खाली पाहून चालणं बरं वाटतं. परमेश्वर माझ्याकडे पाहतो आहे तर माझं लक्ष त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून फार भाग्यवान आहोत आपण. आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं अधिष्ठानाला वंदन करतो. आचार्य श्री नागदेवांच्या पासून आपल्या मर्यादेपर्यंत आपल्याला आवाज येतो पुरेसा एवढा. आचार्य श्री नागदेवांच्या पासून आज पावेतो ज्या अधिकरणांनी आचार्यांनी ज्ञानभक्ती पुरस्कार या साधकांनी खरं म्हणजे या ज्ञान मार्गाला संवर्धित केलेलं आहे. मंदिराचं नाव किती सुंदर आहे, महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर. मला फार महत्वाचं वाटतंय नाव, कारण महानुभाव पंथाचं खरं नाव परमार्ग आहे, लक्षात ठेवायचं. हे नंतर महानुभाव पंथाचं नामकरण याच्यामध्ये झालं ही गोष्ट वेगळी. महान अनुभव बल तेज यशस्स महानुभाव, ज्यांचं बल तेज याच्यामध्ये महान ज्यांच्याकडे अनुभव आहे. आज अनुभवाची कमतरताच असते. मी अनेक ठिकाणी आपण इंटरव्ह्यूला जातो, विचारतात तुम्हाला काय अनुभव आहे. अनुभव महत्वाचा आहे. अनुभव नसेल तर त्या माणसाला महानुभाव म्हटलं जाते. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्लोकामध्ये हा शब्द आहे महानुभावान, जे अनुभवाने परिपक्व आहेत. अशी परिपक्व साधना करणारे आपण सर्व साधक आहोत की ज्या अधिकरणांनी ही खऱ्या अर्थानं ज्ञान पताका आपल्यापर्यंत आणली, त्यांचं म्हणजे कृतार्थतेनं स्मरण करूयात. ज्यांच्या माध्यमातून ही वास्तू उपलब्ध झाली, खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाचे आधारस्तंभ असलेले कैवल्यवासी राबो मेश्राम यांना मी ऐकून होतो. महाविद्यालयामध्ये आम्हाला तत्वज्ञान अभ्यासाला होतं. आणि मग भारतीय दर्शने आणि महानुभाव तत्वज्ञान, इतर सर्व दर्शनांमध्ये महानुभावांचं तत्वज्ञान हे आगळं वेगळं कसं आहे. अनेक द्वैत संप्रदाय आहेत, अनेक अद्वैत संप्रदाय आहेत, काही शुद्ध द्वैत आहेत, काही पूर्ण द्वैत आहेत, काही अपूर्ण द्वैत आहेत. द्वैतामध्ये सुद्धा इतके भेद आहेत, लक्षात ठेवा. आणि याची सूक्ष्म अशी माहिती महाविद्यालयीन कालखंडामध्ये ज्या ग्रंथाची आमच्या कालखंडामध्ये पारायण होत होती, इतकं महत्वपूर्ण असलेलं तत्वज्ञानात्मक असलेला ग्रंथ, एवढा एक जरी तत्वज्ञानाचा ग्रंथ ज्याने अभ्यासला त्याला महानुभाव कसा आहे तो पूर्णपणे समजून म्हणजे आल्याशिवाय राहत नाही. असा महत्वपूर्ण ग्रंथ ज्यांच्या संकल्पनेतून अथक प्रयत्नातून तयार झाला. त्यांच्या संकल्पनेतील ही वास्तू आपण सर्वजण त्या वाटेने चालणारे साधक भाग्यवान आपण यासाठी आहोत. खरं म्हणजे सर्वज्ञांनी अनेक दृष्टांत सांगितले. अगदी थोडक्या वेळात मी विचार आपल्या वेळेत पूर्ण करणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी एक माकोड याचा दृष्टांत फार सुंदर सांगितलेला आहे. माकोडा म्हणजे मुंगळा असतो. तो आपले जीवन पाहे, आता त्याला त्याचं जीवन काय गोड पदार्थ, तो मुंगळा असतो, तो पकडतो. त्याला पकडल्यानंतर त्याला आपण ओढण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तो एक वेळ तुटतो, पण जे ध्येय पकडलं ते सोडत नाही. किंवा झाडावरून एक वानरी दुसऱ्या फांदीवर उडी मारत असते, तिच्या पिलाने तिच्या पोटाला पकडलेलं असतं, खाली लोक उभे असतात. स्वामींनी किती छान छोट्या छोट्या गोष्टीतून दृष्टांतातून सिद्धांत सांगितलेला आहे, पटवून दिलेला आहे. एखादा मार्मिक सर्वज्ञ पहा, जेव्हा 8 वर्षाच्या धानाईसा सोबत बोलतात तेव्हा स्वामी काऊचिवची गोष्ट सांगतात. ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पंडित माहीम भटांसोबत बोलतात, तो सर्वशास्त्र संपन्न तेव्हा हस्तीचा दृष्टांत सांगतात. दोन्ही ठिकाणी स्वामींनी कथाच सांगितल्यात, पण दोन्ही ठिकाणची भाषा वेगळी आहे. काऊचिवची गोष्ट जेव्हा स्वामी धानाईसाला सांगतात, त्याने हट्ट घेतलेले ते विसरून जात आहे. स्वामी सांगतात, बाई कावळ्याचे घर सेनाचे, साळेचे घर मेनाचे. काल परवाच आमच्याकडे लीळा झाली. आचार्य श्री गुरुजींनी फार महत्वाचा अर्थ सांगितला. तुमची आमची अवस्था कावळ्याच्या घरासारखीच होते. आपण घर बांधतो की नाही, आपलं घर किती चांगलं बांधलेलं असेल तरी एक ना एक दिवस पाऊस येणार आणि ते वाहून जाणार, कारण ते सेनाच आहे. तुम्हाला माहित आहे, जेव्हा संहार होईल तेव्हा घर वाहून जाणार. या लोककथेमध्ये केवढं तत्वज्ञान आहे. साळेचं घर मेनाचं आहे, ते वाहून जात नाही. जो परमेश्वराच्या घरात राहायला गेला ना त्याचं घर कधीच वाहून जाणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून इतका महत्वाचा या ना तिथे बस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा कथा सांगतात तेव्हा रममान होऊन जातात. पूजावसरामध्ये वर्णन येतं पहा. आपण म्हणतो रात्रीचा पूजावसरामध्ये, सायंकाळच्या पूजावसरामध्ये, रात्री परावर कथा कथिता उजेडे, तै विस्मिते मुनिवरे कुशीचे प्रभूचे. रात्र उलटून जाती. अरे माणसाने किती बोलावं, ऐकणाऱ्याने किती ऐकावं. भाष्यकार असं म्हणतात की ऐसी ब्रह्मविद्याची गोडी अचाट, इतकी गोडी आहे त्याच्यामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये किती रस घेता, किती रममान होता.
रात्र उलटून आपल्या अस्थिपरीच्या प्रकरणाचा संदर्भ येतो. 7 अहोरात्र स्वामी निरूपण करतायत आणि समोर बसून ऐकतायत. आपण थोडा वेळ बसलो तरी आपण विचार करतो. अतिशय महत्वाचे तत्वज्ञानाचे संदर्भ जेव्हा स्वामी सांगतात वानरी असे ती ऐल खांदीवरून पैल खांदी जाय, तिच्या पोटाला तिच्या पिलाने पकडलेले. देखते ऐसे वाटे, पाहणाऱ्याला असं वाटतं ते सुटेल ते पडेल, पण असं होत नाही. आजपर्यंत कधी असं पाहिलं तुम्ही? पिलाने पकडलेलं कधी सुटलेलं नाही आणि आईने सुद्धा त्याला घट्ट पकडून ठेवलेलं आहे. दोघांना माहितीये पिलेने धरावे आणि वानरीने धरवावे. कसं पकडायचं आणि न सुटते सूत्रते तेच जाणे. म्हणून एकच गोष्ट आपल्याला पकडता आलं पाहिजे. बऱ्याचदा आमचे श्री गुरुजी विचारतात शिष्याने गुरुचा हात धरला पाहिजे की गुरुने शिष्याचा हात धरला पाहिजे. म्हटलं दोन्ही सारखंच ना, कोणी कोणाचा हात धरला तरी. तसं नाही, उलट गुरुने शिष्याचा हात धरला पाहिजे. कारण प्रलोभन दिसलं की शिष्य एखाद्या वेळेस गुरुचा हात सोडून देऊ शकेल, होईल असं. पण गुरुने पकडलेला असेल तर तो सुटणार नाही, ज्याचा हात देवाने पकडला. आणि म्हणून अशा अतिशय महत्वपूर्ण मार्ग संप्रदायाचे तुम्ही आम्ही साधक आहोत. महानुभावांचं ज्ञान हे उद्धारक ज्ञान आहे. आदरणीय दादांनी फार सुंदर महत्वपूर्ण विषयाने सुरुवात केली होती. इतर अवतारांपेक्षा सर्वज्ञांचा अवतार वेगळा का आहे, विलक्षण का आहे? कारण कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन येत जीव उद्धरिजती हेची व्यसन. व्यसन शब्द फार म्हणजे कधी कमाल वाटते. तुम्ही कधी विचार करा, आपण म्हणतो तो माणूस फार व्यसनीय हो, सगळं चांगलंय, फार व्यसन करतो, फार व्यसनीय. पण व्यसन हा दोषरूप जरी शब्द असला तो गोसा व्याकारणे गुणरूप झालेला आहे. माहित आहे? इतर अवतारांचं पहा, दत्तात्रय प्रभूंना पारधियाचे व्यसन, वेगवेगळे व्यसन. श्री चक्रपाणी महाराजांना कोणतं व्यसन आहे? अवर द्यावयाचे व्यसन. ठीक आहे. 84 शिल्प, 52 यांना स्थूल विद्येचं दातृत्व केलं. आपल्या श्रीप्रभू बाबांना अविद्या छेदाचं, पर द्यावयाचं व्यसन. पण आपल्या गोसाव्यांना मात्र जीव उद्धरिजती हेच व्यसन, जीवाचा उद्धार करणे. उद्धाराची सुरुवात कुठून होते माहिती आहे? भूत भजन झालं तेव्हापासून अनुसंधान सुरुवात झालं ते परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत. विद्यार्थी पास झाला 10वी झाल्यानंतर, पण बालवाडीमध्ये त्याने प्रवेश घेतला ना शाळेत, तिथून त्याची शाळा सुरू झाली. भूत भजन घडलं, ज्ञानाचा अधिकार निष्पन्न झाला की मग आपला हळूहळू ऊर्ध्वरूपतेने आपली सुरुवात झाली. पण असं होतं, स्मृतीस्थळात संदर्भ येतो, बुडीचा माकोडा झाडाच्या तळाला असलेला एखादा मुंगळा तो जेव्हा सेंडेयाशी जातो, टोकाला जातो, हे त्याचं उद्धरण आहे, शेवटपर्यंत पोहोचतो. बऱ्याचदा असं आहे, अनेकदा अनुसरण घेऊन दिदले सोडून आपली अशी अवस्था झाली. आजपर्यंत परमेश्वर आपल्याला कधी कळला नाही असं नाही, अनेकदा कळला. महादाईसेला ज्या पद्धतीनं मालगंटीच्या वस्त्रामध्ये दुसऱ्यांदा स्वामींनी दर्शन दिलं, कदाचित त्या प्रसंगी आपणही तिथे उपस्थित असू, पण आपण अवसराकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून परमेश्वराने आपला अवधेर केला. परमेश्वराने आपल्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आपण वाहत 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 वाटोळ्याचे दृष्टांत इथपर्यंत आलो. आता मात्र इथे ठरवायचं की आता मला देव कळलेला आहे. निळभट्ट भांडारेकर दुःख करतात की नाही? भंडाऱ्याला पहिल्यांदा भेट झाली स्वामींची भिक्षेच्या निमित्तानं आणि ज्ञातृत्व, आप्तृत्व आणि सुहृदत्व ऐशी प्रतीती अवधारली. प्रश्न पडला होता भांडारेकरांना, पण भांडारेकर विचार करू लागतात की माझ्या प्रश्नाचं उत्तर समोर असलेले जे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उभे आहेत त्यांनी कसं दिलं असेल? माझ्या मनातला प्रश्न त्यांना कसा कळला? बरं, त्यांना कळाला तर त्याचं उत्तर याच ग्रंथात मागच्या पानावर एक कसं कळलं? भटो मागील फंकीपा. आणि पाठीमागच्या पानावर जेव्हा भांडारेकरांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं लक्षात आलं. आपल्या प्रश्नांची अनेकदा उत्तर मिळालीत तुम्हाला, अनेकदा प्रतिती घेतली तुम्ही, साह्याचा अनुभव घेतला की नाही? साह्य कसं असतं? ही प्रतिती घेतलेली आहे, पण ही प्रतिती अनुभवजन्य असते. इतर सर्व धर्म संप्रदाय हे विश्वास पंथ आहेत. मानव संप्रदाय हा कसा आहे? प्रतिती पंथ. प्रत्येकाला प्रतिती आहे. प्रतितीच्या जागा भिन्न आहेत, प्रतितीच्या गोष्टी भिन्न आहेत. कोणाला अपघाताच्या रूपानं आली असेल, कोणाला आजाराच्या रूपानं आली असेल, कोणाला एखाद्या संभ्रमाच्या क्षणी आली असेल. प्रत्येकाच्या जागा भिन्न. तुम्ही कधी जर फलटणकडे जर आला स्थानवंदनाच्या निमित्तानं, तर जेजुरीपासून काही अंतरावर वाल्हा नावाचं गाव आहे. 14व्या शतकामध्ये, आपल्या 13व्या शतकामध्ये वाल्हेकर कमळाऊसा, उपाध्याय कमळाऊसा या वाल्ह्याला येऊन थांबलेले आहेत. पहिला महानुभावांचा मठ इतक्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला लगत असलेला अतिशय दुष्काळी भाग, ज्या गाव वाल्हा नावाचं गाव आहे. इतिहासामध्ये असं म्हटलं जातं वाल्ह्या कोळ्याचं ते गाव होतं. असं असलेलं ते गाव
त्या गावामध्ये काही उपदेशी साधक होते. त्यांनी नागदेवाचरणी विनंती केली की आमच्याकडे एखाद्या साध्वीला पाठवा. आणि मग उपाध्य कमळवसा तिथे जाऊन राहिल्या. मढी केली. 60 शिष्य झाले. 60 शिष्यांचा संगोपन करत धर्मवार्ता धर्मप्रचार करणाऱ्या या माता, वार्धक्य जवळ आलेलं, जेजुरीपासून अलीकडे काही अंतरावर खळदी नावाचं गाव आहे, रस्त्यालाच आहे. आज कधी तुम्ही जर म्हणजे खळद नावाचं गाव आहे, तुम्ही जर गेलात तर कधी पाहायला मिळेल. तिथे भिक्षेच्या निमित्तानं गेल्या. प्रतिती कशी असते ते मी तुम्हाला सांगतो. भिक्षेला गेल्या, भिक्षा उसर झाला, विजन झालं, भोजन झालं, सायंकाळी परतीचा प्रवास करायचा. रस्त्याला चालायला उभ्या राहिल्या, तेव्हाच रस्त्यामध्ये पायात काटा मोडला. उठता येईना, चालता येईना, अंधार पडत चालला. एकटी स्त्री, चालायचं कसं, दूरवर पोहोचायचं कसं, 8-10 किलोमीटरचं अंतर चालणार कसं. रस्त्यावर थांबली, खाली बसली, हातामध्ये गाठी आहे. पाठीमागून एक घोडेस्वार येतो आणि तो घोडेस्वार विचारतो, आई कुठं जायचंय? म्हणाली, मला पुढच्या गावाला जायचं आहे. त्याने पटकन त्या आईला सांगितलं, आई तुम्ही या घोड्यावर बसा. अन्वय स्थळामध्ये हा संदर्भ येतो. घोड्यावर बसते. तो घोडेस्वार स्वतः पायी चालत घोड्यावर बसून उपाध्य कमळवसांना त्या मठापर्यंत आणून सोडतो. खाली उतरते. त्याला धन्यवाद व्यक्त करावे म्हणून पाठीमागे वळून पाहते तर घोडा नाही, तो घोडेस्वार नाही. आणि मग लक्षात आलं, माझा साधनदात्याने माझी व्यवस्था केली. संदर्भ असा बोलला जातो की जेजुरीचा जो खंडोबा ही देवता आहे, ती सहाय्य करण्यासाठी उदित झाली. प्रतिती कशी असते. अरे देवतेला सुद्धा वाटावं, या जीवाला मी सहाय्य केलं पाहिजे, अजून काय करायला पाहिजे मला सांग. परमेश्वराने आपली व्यवस्था केलेली आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला ऊर्ध्वमुख होता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण ऊर्ध्वमुख होत नाही. कितीतरी लीळा मी तुम्हाला सांगेल चरित्रामध्ये. एक एक लीळा अशी आहे, एक एक चरित्र संदर्भ असा, एकेका लीळेचा हेतू असा आहे. जोगेश्वरीला साधाईचा पटीशाळेच्या खाली उभी आहे. स्वामी पटीशाळेवर आहेत. थोडंसं अंतर आहे, 8-10 फुटाचं. शरीराने स्थूळ आहेत, वयोवृद्ध, विदर्भातलीच माता आहे साधाईचा. वर जाण्याची इच्छा आहे पटीशाळेवर. वर जाता येत नाही, चढता येत नाही. स्वामींच्याकडे फक्त हात वर करते. लहान बालकाला उचलून घ्यावं की नाही आईने, तसं स्वामी तिच्याकडे पाहत असतात. आणि लहान मुलाने हात करावा आणि आईने उचलून घ्यावं. स्वामींनी पटकन आपल्या खांद्यावरचं उपर्ण काढलं, फुटा काढला आणि वरून खाली सोडला. स्वामी म्हणतात, बाई याला धरा दोन्ही हाताने पक्क. साधाईसाचं वय पहा, साधाईसाची स्थूळ प्रकृती पहा. फुटा खाली सोडला, तिने पकडावं, तो स्वामींनी फुटावर उचलून घेतला आणि अलगद साधाईचा पटी शाळेवर आली. आश्चर्य वाटलं. जीजी काही नखे लागती न लागती, मी अलगद कशी आले? स्वामींच्या श्रीमुखातून इतकं महत्वाचं सूत्र आलं बंधूंनो. स्वामी म्हणतात, बाई जीव ऐसे अधोमुख असती. जीव सतत अधोमुखच आहे, प्रपंचाकडे पाहतोय, स्वतःच्या स्वार्थाकडेच पाहतोय. जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वर ऐसे वर पडवून पाहत असती. स्वामी वाट पाहतायत आपली वाट पाहतायत परमेश्वर. एखादा एक ऐसाची वरो ते वास पाहिजे. फक्त एवढीच इच्छा आहे स्वामींची आपल्याकडून. काय इच्छा आहे? फक्त याने वर बघावं, माझ्याकडे बघावं. स्वामी सांगतात, पापिया जीवा इतुके न संभवेत. परमेश्वर तरी काय करेल लक्षात ठेवा. परमेश्वराकडे पाहता आलं पाहिजे. हे ज्याला पाहणं जमलं त्याचं ऊर्ध्वमुख झालं आणि त्याच्या उद्धाराला सुरुवात झाली. एक एक पाऊल. श्रीमद भगवत गीता आपल्याला अशी सांगते, अनंत जन्म संसिद्धी ततो याती परांगती. एकाच जन्मामध्ये उद्धार नाही होत. अनंत जन्म आपले कारणीभूत झालेत. कधीतरी आपण 2 पावलं पुढे पुढे सरकत आलो. अनंत सृष्टीमध्ये केलेल्या चांगल्या कर्माने बोटी बोटी साठविलेली योग्यता आपल्याला उपयोगी जाते. आपण आहे की नाही, तुम्ही वर्षाकाठी एखाद्या ग्रामचा एखाद्या तोळ्याचा अलंकार करतो, भिशी लावलेली असते आहे की नाही, साठवत 1 ग्राम या महिन्यात घेऊ, 2 ग्राम पुढच्या महिन्यात घेऊ, करत 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 2 वर्षामध्ये कुठेतरी 1 तोळ्याचं सगळं साहित्य तयार होतं आणि मग एखादा अलंकार तयार होतो. तो परिधान केल्यानंतर चेहऱ्यावर असणारा आनंद 2 वर्ष लागलेत. 1 तोळा अलंकाराला तयार करण्यासाठी 2 वर्ष लागले. परमेश्वराला आपल्याला इथपर्यंत घेऊन येण्यासाठी अनंत सृष्टी लागलेल्या आहेत. आता आपल्याला ठरवायचं, काही झालं तरी चालेल, पण इथून आता पाठीमागे जाणार नाही. आता आपल्याला पुढे पुढे जायचंय. पण याच्यासाठी ज्ञान महत्वाचं साधन आहे. आदरणीय दादा ज्या पद्धतीने म्हणाले, महावाक्याचा पहिलाच पक्ष आपल्याला अभ्यासायला मिळतो. ज्ञान देऊनी उद्धरिती. उद्धाराचा रस्ताच ज्ञानापासून होतो. कारण ज्ञानाशिवाय परमेश्वर समजणार नाही. समजला तरी तो पकडता येणार नाही. समजण्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे. पकडण्यासाठी, निष्ठा असण्यासाठी सुद्धा ज्ञानच पाहिजे. ती धर्मनिष्ठा नसेल, ती तत्वनिष्ठा नसेल,
छोट्या छोट्याच गोष्टी असतात. कोणीतरी पत्रिका पाहतं आणि आपल्याला सांगतं काल सर्पाचा योग आहे, पितृदोषाचा योग आहे, अजून वेगळे वेगळे मंगळाचा ग्रह आहे, काही जमणार नाही, मुलीचं लग्न लवकर होणार नाही, हे असं करावं लागेल, तसं करावं लागेल, इकडे सवासनी जेव घालावे लागतील, इकडे त्र्यंबकेश्वरला जावं लागेल, तिकडे नागबळी. आपण म्हणजे माणूस अस्थिर होतो. छोटी समस्या आहे की नाही, पण छोट्या छोट्या समस्येने माणसं अस्थिर होतात की नाही. अस्थिर जर व्हायचं नसेल तर ज्ञान आपल्याला स्थिर करतं. लक्षात ठेवा, ज्ञान असं साधन आहे. शेवाळला खडकावर पाव देवोची नाही अथवा ठेवोची नाही, पाय देण्याचा प्रयत्न केला की घसरणारच आहे. आपण प्रपंचामध्ये स्थिर उभं राहायचा प्रयत्न करतो. स्वामी सांगतात दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता, हे 3 संसाराच्या गोष्टी. हे शेवाळ आहे, तिथे पाय घसरणारच आहेत. आज नाही घसरले उद्या घसरतील, उद्या नाही परवा घसरणार, पण निश्चित घसरणार आणि पडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला स्थिर कुठं उभं राहायचंय? ज्ञानाच्या आधाराने राहायचं. म्हणून ज्ञान हे साधन आहे. आदरणीय दादा सुरुवातीला जे म्हणाले, ग्रंथ खरं म्हणजे फार मोठं भांडवल आहे. लक्षात ठेवा, या भांडवलाच्या लक्षात तुम्ही विचार करा. महानुभाव संप्रदायानं मराठी भाषेमध्ये जवळजवळ 6,500 ग्रंथ दिलेत. थोडे थोडके नाहीत, कमी नाहीत, हे 6,500. जगाच्या पटराचा एकही धर्म संप्रदाय नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये महानुभाव संप्रदायातले साधक 17व्या शतकामध्ये काबुल कंधार पर्यंत पोहोचले. काबुल कंधार पर्यंत, जिथपर्यंत नंतर पेशवे पोहोचले, अटके पार नंतर पोहोचले. अगोदर महानुभाव संप्रदायाचे साधक पोहोचले. काय होतं त्यांच्याजवळ? एक जोडी होती, एक पोथी होती, एक गाठी होता, एक विशेष होता. 4च गोष्टी होत्या. काखेमध्ये झोळी होती, झोळीमध्ये पोथी होती, आणि त्या झोळीला गोमट्याची प्रीती आणि ओकट्याची भीती होती. एका काव्यातला संदर्भ आहे. गोमट्याबद्दल प्रीती पाहिजे आणि ओकट्याची भीती पाहिजे. आज दुर्दैव असं झालं की ओकट्याबद्दल भीती राहिलेली नाही. परमेश्वर दयाळू आहेत बाबा, ठीक आहे ना, या जन्मात नाही उद्धरलो, पुढच्या जन्मात अनुसरण घेऊ, काय घाई एवढी, परमेश्वर दयाळू आहे, असं नाही चालत. सर्वज्ञांचा विशेष आहे. स्वामी सांगतात बाई हे ईशाळूवाचे ईशाळू. एखादा पती असतो की नाही, त्या पतीला आपल्या पत्नीने दुसऱ्याकडे बघितल्यानंतर जेवढा राग येत नाही तेवढा राग इथे साधनदात्यांना सुद्धा आपल्यावर येणार आहे. जर आपण देवता धर्माकडे जर बघितलं ना, लक्षात ठेवा. म्हणून एकनिष्ठ भक्ती ही ईश्वरीची सर्वात मोठं साधन आहे. ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ज्ञान साधन असतं. आणि म्हणून आपले पूर्वज काबुल कंधार पर्यंत गेले, तिथे धर्मप्रसार केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये महानुभाव संप्रदायाचे जवळ 47 मठ मंदिरं पूर्व पाकिस्तानामध्ये होती. 47 मठ मंदिरं. तिथे देवपूजा होती, मराठीमध्ये पूजावसर होत होता, तिथे मराठीमध्ये सूत्रपाठाचं पारायण होत होतं. मराठी भाषा तिथपर्यंत पोहोचवायचं काम जर कुणी केलं, आपल्या महानुभाव पंथाने केलं. एवढी मोठी ताकद आहे आपल्याकडे, एवढी मोठी क्षमता आहे. त्या रस्त्यानं चालायचं असेल, भाष्यकार आपल्याला सांगतात तो तयाचे झांगे मांडिये झाला काही जाणावा. अरे मुलगा इतका सुसंस्कारी आहे. आपण म्हणतो ना बाबा त्यांचे वडील ना इतके सुसंस्कारी होते, कोणीही आदर्श म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय राहायचं नाही. त्याचा जर मी पुत्र आहे तर मी किती आदर्श असलो पाहिजे, मी किती धर्मनिष्ठ असलो पाहिजे, मी किती एकनिष्ठ असलो पाहिजे. आपण सहज म्हणतो तोमेव माताचे पिता तोमेव. स्वामी पैठणला होते, कवी डिंब त्यांचे ते गायक शिकारी वगैरे आले, ते म्हणायला लागले श्लोक, तोमेव माताचे पिता तोमेव. बाईसांना फार आनंद वाटला. बाईसा म्हणते जीजी किती दैवाचा भाग्याचा. स्वामी म्हणतात बाई तो हे शब्दे म्हणतो असे, तो तर शब्दानेच म्हणतोय तोमेव माताचे पिता तोमेव. आपल्याला विचारलं ना आईचं नाव, आपण पटकन सांगू, बापाचं नाव आधार कार्ड दाखव, ऐक ना. उलट काय तोमेव माता, परमेश्वर आपली माता आहे, परमेश्वर पिता आहे. किती भाग्यवान ती द्रौपदी माता असेल जिला बंधू म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत भेटले. किती भाग्यवान असेल. किती रुक्मिणी माता ती भाग्यवान असेल की जिला पती म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर भगवंत प्राप्त व्हावेत. शांताबाईसाने सुद्धा जेव्हा स्वामींचे श्रीकर पाहिले ना, डोळ्यातून अश्रू निर्माण झाले. शांताबाईसा वसमतची स्वामींना भेटायला वेरूळला आली आणि वेरूळला आल्याबरोबर जेव्हा स्वामींचे श्रीकर पाहते आणि ती पटकन म्हणते जीजी माझ्या पुत्राचे ऐसेच हात होते. स्वामींमध्ये पुत्राला पाहू लागले. लक्षात ठेवा, तुम्ही धर्म नात्याने कोणत्या नात्या, काल परवा पवित्र पर्वाचा सण झाला, रक्षाबंधन असतं. बऱ्याच माता भगिनी साधकांना राखी बांधतात. आमच्याकडे एक माता होती, पवित्र अर्पण केलं आणि श्री गुरुजींना राखी बांधत होती. श्री गुरुजींनी विचारलं बाई कोणत्या नात्याने राखी बांधता.
कधी तुम्हाला असं कोणी विचारलं तर म्हणणार काय बाबा आम्ही राखी बांधायला आलो तुम्ही आम्हाला आमची परीक्षा घेता. कोणत्या नात्याने राखी बांधणार तुम्ही? आदरणीय दादांना बांधली, मलाही बऱ्याच जणांनी बांधतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी एक सूत्र सांगितलंय, आणि परमेश्वर जीवाचा तो अनमित बंधू आहे, निमित्तरहित बंधू. भावाचा भाऊ नाही, तो बहिणीचा भाऊ आहे. भावाचा भाऊ असेल तर काय होईल म्हणाले, संपत्तीमध्ये हिस्सेकरी होईल. आता महिलांना वाटा मिळतो ती गोष्ट वेगळी, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्यात म्हणून तुम्हाला वाटा मिळायला लागला तो. पण परमेश्वर असा भाऊ आहे जो आपल्याला अनिमित्त बंधू, कुठलंही निमित्त नाही, पण कुठलंही निमित्त नसताना सुद्धा जीवाबरोबर असणारं त्याचं नातं. जीवाकडे पहा, जीव किती कृतज्ञ आहे. अनंत सृष्टी परमेश्वराने आपल्याला आपले अपकार विसरून आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला आपण काय झालो, दायद झालो, आपण वैरी झालो. परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. प्रत्येक आई वडिलांना तो मुलगा आवडते, ती सून आवडते जी मनासारखं वागते. मनासारखी न वागणारी सून आवडेल का आपल्याला? नाही आवडणार, मुलगाही आवडत. पण परमेश्वराला सुद्धा आपण का आवडू? जर आपण म्हणितलं ऐकत नसेल तर. पूजावसर फार छान प्रकारे सहज एक तपासणी करू आपण रात्रीच्या पूजावसरामध्ये, इथे ग्रंथाचं प्रकाशन झालं, रात्रीच्या पूजावसरामध्ये आपण म्हणतो व्याळी घृतोदन सीता पययुक्त कीजे. कधी विचार केला तुम्ही घृत म्हणजे काय, ओदन म्हणजे काय, अर्थ याच्यामध्ये? हे ग्रंथ आपल्याकडे असले पाहिजे, ही लीळा आपल्याला आठवता आली पाहिजे. ज्या डोमेग्रामला नागदेवाचार्यांना ताप आल्यानंतर तिथून ते नेवाशाला गेले आणि पदार्थ घेऊन आले, स्वामींचं भजन पूजन केलं, ती शिदोरीला स्पर्श केल्यानंतर नागदेवाचार्य ओक्साबोक्षी रडायला लागले. माझ्या गोसाव्यासी माझी केसनी चिंता. हे ग्रंथ आपली शिदोरी आहे. आपल्या पूर्वजांनी चक्रपाणी व्यासांचा पूजावसर आपण जो म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये आचार्य श्री कवीश्वर व्यासांचा सुद्धा पूजावसर आलेला आहे. मागे 2016 मध्ये आपण मानव संप्रदायाचे सर्व पूजावसरांचं संकलन असलेलं पूजावसर ग्रंथ आपण प्रकाशित केला. आदरणीय डॉक्टर सोनपेटकर बाबा यांनी त्याच्यावर PhD केलेली आहे. मानव पंथामध्ये जवळजवळ 17 ते 18 प्रकारचे वेगवेगळे पूजावसर आहेत. आपल्याला आपण फक्त सायंकाळचा पूजावसर म्हणतो, त्यातलाही अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. व्याळी घृतोदन सीता, घृत म्हणजे तूप आणि ओदन म्हणजे भात. तूप भात, पय म्हणजे दूध. तूप भात, दूध आणि साखर याच्या युक्तत्वी स्वामींना रात्रीची व्याळी असायची. असं छान प्रकारे वर्णन या ग्रंथामध्ये. हे ग्रंथ आपलं खरं तर संपत्ती आहे, प्रत्येकाकडे असली पाहिजे. पूजावसर म्हणतात, दररोज पाहत मी पूजावसराचे श्लोक किती माहिती तुम्हाला? 20-20 श्लोक आहेत, बरोबर आहे. 20 श्लोक म्हणजे एका महिन्यामध्ये एका पूजावसराचा अर्थ आपला वाचून होईल. दररोज एकच श्लोक वाचायचा, रविवारी सुट्टी घ्यायची, दररोज एकच श्लोक वाचायचे. एका महिन्यामध्ये प्रातःकाळ पूजावसर होईल की नाही, एका महिन्यामध्ये मध्यान्ह काळ होईल, एका महिन्यामध्ये सायंकाळ पूजावसर होईल, 3 महिन्यामध्ये पूजावसराचा अभ्यास होईल. पण केल्याने होत आहे रे, अगदी केल्याची पाहिजे, आपल्याला तयारी करावी लागेल. एक श्लोक 4 ओळीचा श्लोक, त्याचा अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. याचा फायदा असा आहे, या निमित्तानं या लीळा आपल्याला आठवता येतील. लक्षात ठेव. काल परवाच मला एका संत साधकांनी मेसेज पाठवला, जिज्ञासा म्हणून पाठवला होती. 20 दिया सेनी लावीती असा शब्द होता पूजावसरामध्ये. आता 20 दिया म्हणजे पूर्वी असं होतं, आता काड्याची पेटी आहे, लाइटर आहे, पूर्वी हे नव्हतं. मग काय करायचे, आदल्या दिवशी जो विस्तव पेटवलेला असायचा तो राखेखाली दडपून ठेवला जायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच सेनी लावून फुंकून पुन्हा तिथेच अग्नी निर्माण केला जायचा. बाईसा जेव्हा विजनाला स्वामींच्या सोबत विहरणाला जायच्या, राजमठामध्ये पेटवलेला अग्नी पुन्हा प्रज्वलित झाला पाहिजे यासाठी बाईसा तिथे विस्तवाला सेनी लावून ठेवायचे. विसदेव सेनी लाविती. वरण भात तूप पहिती, पहिती असा शब्द आहे. हे प्रत्येक शब्दाचे एक एक अर्थ आहेत, तो अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. महानुभावांचा शब्दकोश, पारिभाषिक शब्दकोश, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका वाचनिकांनी या पारिभाषिक शब्दांवर PhD केलेली आहे. एक एक शब्द असा आहे आपला महानुभाव संप्रदायातला, एक एक शब्दाचा अर्थ असा आहे. जसं कर्मार्जन, हात ओले धुवून झाल्यानंतर, कर म्हणजे हात, मार्जन करणे, स्वच्छ करण्यासाठी जे कोरडं वस्त्र ठेवलं त्याला कर्मार्जन असं म्हणतात. पुढे त्याला परिमार्जन असं म्हणण्याचा प्रघात सुरू झाला. हळूहळू त्याला प्रमांजन म्हणण्याचा पद्धत सुरू झाली. शब्द किती अपभ्रंशित होत चाललेत. सुरुवात कुठे होती, कर्मार्जन, तिथून शब्द आला आता प्रमांजन इथपर्यंत. आपल्याला शब्द जर समजले नाही तर शब्दांचे अर्थ कळणार नाही,
पुढे येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्हाला हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा. प्रसादामध्ये कितीतरी, आता मी सकाळी दुपारी प्रसाद वंदन करत होतो, प्रसादामध्ये खाली 3 रेषा असतात, वरती 2 रेषा असतात. प्रघात आहे. वंदन करताना सुद्धा अगोदर खालील बाजूला वंदन करावा, मग मध्यावर आणि मग वरच्या बाजूला. म्हणाले असं का बरं? याच्या पाठीमागे तात्विक कारण आहे. कारण स्वामींच्या श्रीचरणाचे जे उपान्नू असायचे ते चर्माचे म्हणजे कातडीचे होते. त्याचं चर्म खालच्या बाजूला मांडलेलं असतं. मध्ये बहिर्वास म्हणजे कमरेला गुंडाळण्याचं जे वस्त्र त्याचं मध्यावर असतं आणि वरती अंगी आणि सर्वात वरती मग टोपर्याचा मग वस्त्र असतं. म्हणून श्रीचरणाकडून श्रीमुकुटाकडे वंदन असलं पाहिजे. प्रसाद वंदन करताना सुद्धा किती तत्व आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये तत्व आहे. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. आम्ही विचार करतो जर मानव संप्रदायाकडे ग्रंथ नसते तर आज जगाच्या पाठीवर तुम्हाला आम्हाला काय किंमत राहिली असती. आपल्या पूर्वजांनी किती कष्ट केले. झाडाखाली बसून एक एक लीळा गोळा केल्या. तुम्हाला लीळाचरित्रातला संदर्भ माहिती असेल. लीळाचरित्राचं संकलन सुरू झालं. स्वामी उत्तरापंत निघून गेले. श्रीप्रभूंच्या सन्निधानामध्ये नागदेवाचार्य होते, पंडित माहिमभट्ट होते. परमेश्वरपुराला वाजेश्वरीला नागदेवाचार्य रुईच्या झाडाखाली विजनाला बसायचे. रुईच्या झाडाला 3-4च पानं असतात. दाट सावलीमध्ये बसायचे नाहीत. आणि मग माहिमभट्ट दररोज दुरून बघायचे आणि त्यांनी एक दिवस विचारलं, भटो तुम्ही निरंतर काहीशाचे चिंतन करीत असा, कशाचं चिंतन कशाचं करता? म्हणाले मी गोसाव्याच्या अमृत श्राव्या लीळांचं चिंतन करतो. अहो म्हणाले तुम्ही स्वामींना पाहिलंय म्हणून तुम्ही आठवू शकता, पूजावसर आठवू शकता, लीळा तुम्हाला माहिती आहेत. मी पाहिलेला नाही, मी पूर्णांशाने पाहिलं नाही. मी फार उशिरा सन्निधानामध्ये आलो. नंतर येणाऱ्या पिढीने पाहिलेलं नसेल, त्यांनी काय आठवायचं? आणि त्याच क्षणी माहिमभटांच्या मनात जिज्ञासा जन्माला आली की या लीळांचं संकलन केलं पाहिजे. लीळा चरित्राचं बीज तिथे निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी परमेश्वरपूरला राजमठात आल्यानंतर श्रीप्रभूंनी आज्ञा दिली, अहो मेला जाय तू बोलशील म्हणे. नागदेवाचार्यांना अर्थ समजला आणि दुसऱ्या दिवशी निरूपणाला सुरुवात झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा लीळा चरित्राचा उत्तरार्ध तयार झाला. उत्तरार्धामध्ये नागदेवाचार्य स्वामींच्या सोबत आहेत. जसं एखाद्या लेण्या कोरल्या जातात की नाही, म्हणजे अगोदर पाया तयार होतो आणि मग कळस तयार होतो, तसं लीळा चरित्रामध्ये अगोदर उत्तरार्धाचं संकलन झालं, मग पूर्वार्धाचं झालं आणि मग एकांक कालखंडातल्या एक एक लीळा गोळा करण्याचं काम सुरू होतं. पंडित माहिमभटांना नागदेवाचार्यांनी आज्ञा केली, जिथे जिथे गोसावी होते तिथे तिथे जा, त्या भक्तांना भेटा, त्यांच्या अनुभवीच्या लीळा लिहून काढा. आणि मग नागदेवाचार्य पंडित माहिमभटांचा प्रवास सुरू झाला. प्रवास करत करत पैठण जवळ डाववाडी नावाचं गाव आहे. आज त्याचं नाव दावलवाडी आहे. कधी गेलात तर आवर्जून ते गाव दुरून पहा. खेई भट्ट तिथे राहत होते. ते डकल्यांचं गाव होतं, खेई भटांचं गाव होतं. आणि तिथे गेले, भिक्षा मागितली आणि डकल्यांना, कारण डकल्यांना स्वामींचा सहवास लाभलेला, डकल्यांना सांगितलं मी आलो आहे, हेतू सांगितला मला गोसाव्यांच्या लीळांचं संकलन करायचं आहे. ते म्हणाले मी दिवस पावसाचे आहेत, मला पेरायला जायचंय, मला नांगरायला जायचंय, मी शेतकरी माणूस आहे, माझ्याकडे वेळ नाही. म्हणाले हरकत नाही, तुम्ही नांगर जुंपा, तुम्ही नांगरासोबत नांगरण्याचं, जमीन नांगरण्याचं काम करा, पेरण्याचं काम करा, मी तुमच्या पाठीमागे चालतो आणि चालता चालता लिहून घेतो. असा ग्रंथ आजपर्यंत तुम्हाला पाहायला मिळाला नाही. लीळा चरित्र असा ग्रंथ आहे. शेत पुढे नांगरलं जात होतं, शेतामध्ये धान्य पेरलं जात होतं आणि पाठीमागे चालत चालत पंडित माहिमभट्ट लीळा लिहून घेत होते, संकलित करत होते. असा लीळा चरित्रातला एक एक ग्रंथ आहे. मातीमध्ये धान्य पेरलं जातं, एका दाण्याला असंख्य धान्याचे कण पिकतात, कणीस भरून येतं आणि मग कुठेतरी आपलं पोट भरतं. मग घरामध्ये ती ज्वारी दळली जाते, मग भाकरी तयार होते, ती आपली पोटात गेल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं. कितीतरी वेळेला अन्न पदार्थ आपण वाया घालवतो. कधी विचार केला तुम्ही या भाकरीचा प्रवास कुठून सुरू झाला असेल? 4 महिन्यापूर्वी कुण्या एका भाग्यवंताने ती पेरली असेल ज्वारी, तिला पाणी घातलं असेल, तिला श्रम परिहार केला असेल, तिच्यासाठी घाम गाळला असेल, तेव्हा ज्वारी पिकली. तेव्हा मग ती कणसामध्ये आली, कणसातली ज्वारी मग दळून काढण्यात आली, दळणातली ज्वारी पिठाच्या रूपानं माझ्या आईच्या घरी आली आणि आईच्या स्पर्शानं तयार झालेली भाकरी माझ्या पोटामध्ये गेली. 4-5 महिन्याचा प्रवास आहे. अन्न वाया घालवताना नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी. किती सूक्ष्म प्रवास आहे धान्याचा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या प्रत्येक गोष्टीमध्ये या ज्या गोष्टी सांगतात, आपले सीत मुंगी आदी करून नेओ ने जावे, किती काळजी घेतली पाहिजे. आम्ही एका सद्भक्तांच्या घरी गेलो, बसलेलो, चहा पाणी सुरू होता, इलेक्ट्रिक असं बोर्ड शेजारी होता आणि त्याला असं किट लावलेलं होतं. किट म्हणजे त्याला काय म्हणतात, स्टिक असते ना, ते
डास आल्यानंतर ते हा, आणि मला फार सुरुवातीला माहित नव्हतं, मला ते असं वाटलं ते बॅडमिंटनचं हे असेल. हा, आणि मी म्हटलं हे चार्जिंग कशासाठी, म्हणाले अहो ते नवीनच उपदेशी होते, बाबा डास फार झालेत. म्हटलं मग ते याला ते त्याचा टच झाला ना की ते डास मरून जातात. अरे म्हटलं हे केवढं मोठं शस्त्र आहे. विचार म्हणजे आपण करत नाही या गोष्टींचा विचार. म्हणून माता भगिनी नेहमी लक्षात ठेवा, घरामध्ये मुंग्या निर्माण होणार नाही त्याची काळजी घ्या, झुरळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. नंतर हिट आणून त्यांना मारण्यापेक्षा अगोदर आपण काळजी घेऊ. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. हे ज्ञान आपल्याला लीळा चरित्राच्या संदर्भातून पाहायला मिळेल. मानव संप्रदायातील एक एक गोष्ट अशी आहे, ज्या भेदस्थळाच्या ग्रंथाचं इथे विमोचन झालं. अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. पंडित गोपी भास्करांच्या माध्यमातून संकल्पनेतून तयार झालेला भेदस्थळ. खरं म्हणजे भेद या शब्दाचे फार अर्थ होतात. लीळा चरित्रातला एक संदर्भ सांगतो आणि मग या ग्रंथाकडे येतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं पूर्वार्धातलं वास्तव्य आहे. भोगनारायणाच्या मंदिरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे. जवळच गोदावरी नदीच्या काठावर बळेग्राम नावाचं गाव आहे. आज तुम्ही जर कधी गेलात तर आवर्जून जा. बळेग्राम असं एक गाव आहे की ज्या गावातले सर्वात जास्त भक्त परमार्गी आले. सर्वात जास्त भक्त. एखाद्या गावाची माती जशी सुपीक असते, सगळ्यात जास्त बळेग्रामची मंडळी होती. तिथे जानोपाध्याय होते, त्यांचे मित्र होते चांगदेव भट्ट. त्यांनी सांगितलं, अरे म्हणाले जानो, ज्या गोसाव्याच्या आपण गोष्टी करतो, ज्या पुरुषाच्या गोष्टी करत होतो, ते पुरुष इथे भोगनारायणाच्या मंदिरी पैठणला आलेले आहेत. म्हणाले आपण उद्या भेटायला जाऊ. तयारी केली, भेटायला निघाले. जानोपाध्याय आणि चांगदेव भट्ट दोघे जण भेटायला निघालेत. आल्यानंतर जेव्हा समोर उभे राहिले, स्वामींना दंडवत करतात आणि दंडवत करत असतानाच पूजन केलं. समोर बसलेले आहेत. गावातले एक भाग्यवान आहेत, ज्यांचं कास्त हरिदेव पंडित नाव आहे. हरिदेव पंडित अतिशय विद्वान होते, वेद पुराण जाणणारे होते. आणि मग ते स्वामींच्या दर्शनासाठी आले, समोर बसलेत. स्वामींनी त्यांचा सन्मान केला आणि स्वामी त्यांना विचारतात, भटो आपने अशी कवने ठाई परिचय, कोणतं ज्ञान तुम्हाला अवगत आहे? ते म्हणाले, जीजी मला गोपाळ मंत्राचं ज्ञान वेदामध्ये आलेलं ते माहिती आहे. स्वामी विचारतात, गोपाळ मंत्री किती भेद आहेत? म्हणाले, भेद किती माहित नाही, 10-5 भेद असतील, पण आम्ही 1-2 भेद जाणतो. स्वामींच्या मुखावर हास्य विलसलं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, गोपाळ मंत्री काही 10-5 भेद? म्हणाले, असं नाहीये. गोपाळ मंत्री सहस्र संख्या भेद, 1000 भेद आहेत. एका मंत्राचे किती भेद आहेत? 1000 भेद आहेत. पण ते सांगताना स्वामी म्हणतात, पण एक मंत्र असा, एक भेद असा आहे, तो माता रुक्मिणी जाणती का श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती, या व्यतिरिक्त कुणालाच माहित नाही. या दोघांनाच माहिती आहे. रुक्मिणी मातेला माहिती आहे किंवा श्रीकृष्ण चक्रवर्तींना माहिती आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना सांगितलेलं आहे. दोघांनाच माहिती, इतर कुणालाच माहित नाही. ऐकतात ते, समाधान वाटलं. जीजी म्हणाले, फार समाधान वाटलं. ते निघून गेले. पण त्या क्षणी कोपऱ्यामध्ये बसलेल्या जानोपाध्यांच्या लक्षात आलं. जवळ आले, स्वामींच्या श्रीचरणावर आपलं डोकं टेकवलं आणि स्वामी त्यांना विचारतात, भटो तुम्ही जाणो, तुम्ही काही जाणता? जीजी म्हणाले, श्रीकृष्ण चक्रवर्ती तेच आमचे गोसावी, एवढं मला कळलं. म्हणाले, हे कसं काय कळलं? अरे एक भेद जर रुक्मिणी मातेला माहिती आणि आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तींना माहिती, तो कोणालाच माहिती, तो तुम्हाला माहिती, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी कोण आहात? श्रीकृष्ण चक्रवर्ती. जी गोष्ट कास्त हरिदेव पंडितांना नाही समजली, ती गोष्ट कोणाला समजली? जानोपाध्यांना समजली. भेद समजला पाहिजे, लक्षात ठेवा. भेद जर समजला नाही तर तत्वज्ञानाचा ठांग आपल्याला लागत नाही. ब्रह्मविद्याशास्त्र आघात आहे. स्वामींनी खड्या कुपट्या दृष्टांत फार सुंदर सांगितलेलं आहे. म्हणाले, फार मोठं म्हणजे एक तळ असतं, अक्षोभ्य उदकाचं तळ, म्हणजे अतिशय अथांग पाण्याचं तळ आहे. एक माणूस काठावर बसलाय, सूर्य उगवलेला आहे. सूर्यप्रकाशामध्ये खालील जे खडे आहेत, खडे खुबटे, ते असळत गेले की त्याला असं वाटतं एकदम वर आहे. तुम्ही पहा कधी, जर सूर्यप्रकाश जर एकदम आरपार जात असेल पाण्यामध्ये, तर खालच्या गोष्टी आपल्याला फार वर दिसतात. आणि तो विचार करतो, हाताची बाही वर करतो, हाताने ते खडे काढण्याचा प्रयत्न करतो. लक्षात येतं ते काही हाताला येत नाही. अंगातला शर्ट काढून ठेवतो, पाय घालण्याचा प्रयत्न करतो, पायाला पण ते लागत नाही. शेवटी सर्व कपडे काढून ठेवतो, कमरेला टॉवेल गुंडाळतो, खोल बुडी देतो. खूप खोल बुडी दिली, बऱ्याच वेळाने वर आला, तरी सुद्धा हाताला काही लागलं नाही. शेवटी काठावर एक जाणता माणूस बसला होता, हुशार होता, जाणता होता. दृष्टांतात शब्द जाणता असा आहे. माणूस जाणता असला पाहिजे. एक तर तो जाणता असावा, नाहीतर पूर्ण नेणता म्हणजे आज्ञांतरी असावा.
बऱ्याचदा काय होतं, अर्धवट ज्ञानातली माणसं फार अडचण करतात. त्यांना अर्धवटच माहिती असते. अर्धवट माहिती फार अडचणीत आणते. मला माहिती आहे अभिमन्यू कशामुळे झाला सरला, अर्धच माहिती आहे ना. आपली अवस्था त्याच्यासारखीच होते. अज्ञान माणसं, अन्यथा ज्ञानी माणसं अशा प्रकारे चुकीच्या रस्त्याला घेऊन जातात. हे की नाही. सर्व देवान नमस्कारो केशवम प्रति गच्छति, पांडव गीतेमध्ये हा श्लोक येतो. आकाशात पतितम तोयम, ते लोक सांगतात पहा, अन्य लोक सांगतात, अन्य ग्रंथ आहे पांडव गीता नावाचं. आकाशातून पडलेलं पाणी म्हणाले जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसं सर्व देवान नमस्कारो केशवम प्रति गच्छति, ते कृष्णाला जाऊन मिळतं. कुठल्याही देवाला नमस्कार करा. रस्त्याने दिसणाऱ्या सगळ्या ठिकाणी हात जोडत चालतात लोक. पुढे ती गाय दिसली तिच्या पाय पडायला लागतात. अरे एक कामधेनू होती, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवता होत्या, ती ठीक आहे, तिच्या पाया पडणं. आज रस्त्याने दिसणाऱ्या सगळ्या गायींच्या पाया पडून काय होणार आहे? होईल का काही? हे अज्ञान आहे, हे अन्यथा ज्ञान आहे. पण हे समजून घ्यायला कोणी तयार नाही. शेजारी तो जाणता बसला, तो म्हणतो अगा हे अक्षोभ्य उदक, हे अथांग पाणी आहे, तू भलतेही करी पा जरी पावसे, तू खूप सारा प्रयत्न केला ना तरी तुझ्या हाताला येणार नाही. ब्रह्मविद्या शास्त्र असं अक्षोभ्य उदक आहे. आपल्याला यातला व्यापार करायचा आहे. आपल्याला त्याच्यामधून या गोष्टी हिरे शोधायचे आहेत, यातले रत्न शोधायचे आहेत. हे रत्न तत्वज्ञानाच्या रूपाने या भेदस्थळामध्ये आलेले आहेत. किती प्रकार आहेत. तुम्ही कधी विचार केला? सहज बोलताना माणसं म्हणतात सर्व वासनिक बंधू भगिनींनो. तुम्ही विचारा स्वतःला, तुम्ही वासनिक आहात का? स्वतःला प्रश्न विचारायचा, आपण वासनिक आहोत का? नाही आहेत, संदिग्धता नाही ना. लेकिन टू बी ऑर नॉट टू बी असं नाही जगायचं. काय असं ते स्पष्ट. म्हणून लक्षात ठेवा, नाम धारण केलं, उपदेश घेतला की आपण नामधारक झालो. मग हळूहळू आवडी संचरली, गोडी संचरली, वेध लागला. वेध लागणे म्हणजे काय? आवडी निर्माण होणे. वेध म्हणजे आवडी. सुरुवातीला लग्न होतं, सासरी जाण्यासाठी तितकी गोडी वाटत नाही. भाष्यकारांनी न्याय दिलाय की नाही. सासुर्या पाठविता रडे, काय सासरी जायचं, दुःख वाटतं. पुढे पुढे काय होतं? सेवित सेवित हळूहळू काय होतं? गोडी इतकी वाढत जाते, सवय वाढत जाते, आणि पुढे अशी वेळ येते, सण आला तरी सुद्धा माहेरची आठवण होत नाही. होते की नाही? आता सासरी इतकी एकरूप झालेली असते. सुरुवातीला नामधारण केलं, आपण नामधारक झालो. गळ्यामध्ये गाठी आली, माळा आली, आम्ही याला मंगळसूत्र म्हणतो. पहा, प्रत्येकाने तपासा आपल्याकडे. बऱ्याचदा उपार दाखवायला बसा, स्मरण करा, ते गाठी कुठे? बाबा गाठी घरीच आहे. अरे ज्याला गाठी म्हणायचे, देवाला गाठण्यासाठी गाठी, आणि ती घरी असल्यावर काय उपयोग आहे मला सांगा? कसं गाठणार आपण? मंगळसूत्र सोबत असतं की नाही? पती हा परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. परमेश्वर हाच नित्यपती आपला. मग नित्यपती जर परमेश्वर जर असेल तर त्याची गाठी आपल्याकडे असली पाहिजे. स्मरण करण्यासाठीची साधना असली पाहिजे. आणि स्वामी हेच सांगतात, पहिला नामधारक, मग आवडी निर्माण झाल्यानंतर काय? मग वेदवंत होतो आपण. मग पुढे आता समजू लागलं, परमेश्वर वेगळा, देवता वेगळ्या, जीव वेगळा, प्रपंच वेगळा, चारी पदार्थातले भेद समजू लागले की आपल्याला जाणीव झाली की आपण बोधवंत होतो. बोध म्हणजे जाणीव आहे. हा परमेश्वर आहे आणि या देवता आहेत. फरक समजला पाहिजे. छोटा संदर्भ सांगतो, पुढील विषयाकडे येतो. आता श्रीकृष्ण जन्मोत्सव झाला. म्हणजे मुंबईमध्ये कार्यक्रम होता. एका परिवारामध्ये आम्ही बसलेलो. मग एका मुलाने विचारलं, बाबा इथे एक इस्कॉन टेम्पल आहे, ते पण कृष्णाची भक्ती करतात, माझा मित्र तिथे जातो, आणि आपल्याकडे जन्माष्टमी झाली, मी त्याला जन्माष्टमीचा प्रसाद दिला, त्याने खाल्ला, आणि त्याने पण मला इस्कॉन टेम्पल मधून आणलेला प्रसाद दिला. मग मी आता खाऊ का नको खाऊ? म्हटलं आई वडिलांना विचार, तुझ्या समोरच आहेत. आई वडिलांना विचारलं. आई वडील म्हणजे बाबा आता तुम्हीच सांगा, कारण आई वडिलांनाही त्याचं जाणीव नव्हती. अज्ञान कसं असतं पहा. मुलाची शंका बरोबर होती, पण त्याला उत्तर बरोबर देणं गरजेचं होतं. अन्य लोक श्रीकृष्ण भगवंताला विष्णूचा अवतार मानतात, म्हणून अन्य मंदिरातील श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती आपल्यासाठी वंदनीय नाही. त्या ठिकाणी केलेल्या प्रसादावर त्या देवतेची सत्ता आहे, ती आपल्यासाठी उपयोगी नाही. आपल्याला फक्त चरणांकित जो विशेष आहे तेच आपलं श्रद्धास्थान असलं पाहिजे, ते आपलं साधन आहे. येतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे, आपले ते वंदनीय आहे, आणि त्याच्या निमित्तानं केलेला प्रसाद तो आपल्यासाठी प्रसाद आहे. लक्षात ठेवा. हे सांगितल्यानंतर मग त्या मुलाला पटलं. म्हटलं बाबा गोष्ट बरोबर आहे.
हे जर अज्ञान असेल तर आपल्याला सांगता येणार नाही. आपल्या घरातील मुलांना सुद्धा या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे जाणीव असली पाहिजे. पण ही जाणीव कधी होईल? आपण बोधवंत होऊ की नाही तेव्हा होईल. मग बोधवंत, मग आपल्याला अनुसरणाची इच्छा हळूहळू निर्माण होऊ लागली. बाबा आता मुलाबाळांची लग्न झाली, त्यांचा संसार सुरू झाला, आता मला अनुसरणाची इच्छा झालेली आहे. त्याला वासनिक म्हणतात. लक्षात घ्या, मी मगाशी म्हणालो ना सर्वजण वासनिक आहेत का? मग मी तपासायचं स्वतःला, मला अनुसरायची इच्छा आहे का? आता आहे का लगेच तळमळ? असेल तर मग वासनिक, नसेल तर मग मी बोधवंत आहे. लक्षात ठेवायचं, स्वतःची अवस्था समजून घ्यायची. लक्षात ठेवा. आणि जेव्हा अनुसरावयाची तळमळ आहे, अनुसरावयाची वासना आहे, त्याला वासनिक म्हटलं जातं. मग तो वासनिक, मग सर्वसंग परित्याग केला, मग अनुसरला, येतो आणि म्हणित येत अधीन होईजे म्हणितले की. 50% प्रवास सोपा आहे. अधीन बऱ्याचदा माणूस होतो, पण म्हणितलं करायला तयार होत नाही. भाष्यकाराने फार सुंदर या सूत्राचं हे केलेलं आहे. बऱ्याचदा आता लहान मुलगा आईच्या अधीन आहे, पण आईचं म्हटलेलं ऐकेलच याची खात्री नाही. पुढे मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, शाळेतल्या शिक्षकांच्या अधीन आहे, पण घरी आल्यानंतर होमवर्क करेलच याची गॅरंटी नाही. म्हणितले करेल असं नाही. पुढे येऊन लग्न झालं, पत्नीच्या अधीन झाला, म्हणितले करेलच असंही नाही. पत्नीच्या म्हटलं, पतीच्या अधीन होता, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणितले करणं, अधीन होणं पण गरजेचं आहे, म्हणितले करणं पण गरजेचं आहे. परमेश्वराच्या अधीन होणं आणि म्हणितलं करणं, त्याला अनुसरण म्हणतात. आणि तो अनुसरलेला साधक जेव्हा नित्यविधीचं आचरण करतो, निमित्तविधीचं आचरण करतो, तेव्हा त्याला चर्यावंत म्हणतात. आणि त्या चर्यावंतानं केलेलं स्मरण हे 100% लेखी लागतं. आपण म्हणतो बाबा मी स्मरण करतो, इथं समाधान वाटतंय. स्मृतीस्थळामध्ये दाखला येतो, एक साकाईसा नावाची माता आहे, वयोवृद्ध आहे. नागदेवाचार्य भेटायला गेले, वासनिक येते, आणि नागदेवाचार्य विचारतात, पहा लक्षात ठेवा, मला फार ही गोष्ट ही स्मृती आवडते. प्रत्येक साधकाने घरी गेल्यानंतर हे विचारलं पाहिजे. आम्ही काय विचारतो? घर कधी बांधलं, प्रमोशन झालं का, मुलाबाळांचं लग्न झालं का, हे विचारणं आमचं कर्तव्य नाही. आमचं काय कर्तव्य आहे? नागदेवाचार्य सांगतात, साकाई तू विजना जाशी की न जाशी. विजनाला स्मरणाला जाऊन बसते की नाही झाडाखाली. आजी फार हुशार होती, आपली प्रतिनिधीच होती. तिने पटकन सांगितलं, म्हणाले, भटो जव जव मी गोल्लो शिंती ते खेळवी तो मला देव आठवतो. गोल्लो म्हणजे तिचा नातू आणि शिंती म्हणजे नात, यांना खेळवते की नाही, तेव्हा म्हणाले मला देव आठवतो. नागदेवाचार्यांचं विधान फार महत्वाचं आहे. नागदेवाचार्य म्हणतात, कवणाचा गोल्लो कवणाची शिंती, तू आपुले चिंती ओ साकोबाई. तू स्वतःचा विचार कर. किती दिवस नातवांचं करणार, किती दिवस नातींचं करणार, मुलांचं केलं, मुलींचं केलं, त्यांची बाळंतपणं झाली, पुन्हा अजून किती दिवस थांबणार. मी स्वतःचा हित पाहिलं पाहिजे. प्रापंचिक जबाबदारी पूर्ण झाली की मला सर्व संग परित्याग करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, तेव्हा मी अनुसरला जाईल. आणि मग अनुसरल्यानंतर मी जेव्हा स्मरण करेल, अखंड स्मरण, फार सुरुवातीला आदरणीय दादा जे सांगत होते स्मरणाचा संदर्भ, नागदेवाचार्य अष्टप्रहर स्मरण करायचे. आश्चर्य वाटेल की नाही. एका प्रहराचे तास 3, 8 प्रहराचे किती झाले? 24 तास. कधी विचार केला तुम्ही नागदेवाचार्य 24 तास कसं स्मरण करत असतील? काय करत असतील? मग ते जेवत नव्हते का, झोपत नव्हते का, स्नान करत नव्हते का? सगळं करायचे ना, पण अष्टप्रहर स्मरण कसे करत होते? याचं कारण असं आहे, ज्या ज्या वेळेला आपण जी जी कृती करतो त्या त्या पद्धतीच्या गोसाव्यांच्या लीळा आठवणे. तुम्ही स्नान करतात, गोसाव्यांच्या मर्दनाचा अवसर आठवा. आपण भोजनाला बसलो, गोसाव्यांच्या आरोगण्याचा अवसर आठवला पाहिजे. मी एखादा पदार्थ खातोय, माझ्या हातामध्ये आता नारळ आहे, नारळ फोडून मी खाणार आहे, मला नारळाची कोणती लीळा आठवली पाहिजे? काय चरित्रात एक लीळा कुठली? वा, हा बरोबर आहे, रामाईसा नारियल गोळा कथन आहे की नाही. प्रत्येक पदार्थ लीळा चरित्रामध्ये आलेला आहे. श्री गोविंद मध्यंतरी आम्ही आदरणीय वंदारी भाऊंच्याकडे होतो, नितीन दादा वगैरे सकाळी उठत्याला भोजनाला बसलो आणि मग ते वेगवेगळ्या पदार्थांची नावाचे विषय निघाला. गोविंद प्रभू चरित्रामध्ये इतके पदार्थ आलेले आहेत, तेवढे पदार्थ आपण करतही नाही खातही नाही. एवढे पदार्थ त्याच्यामध्ये, दररोज वेगवेगळे नवनवीन पदार्थ. तुम्हाला रेसिपी शिकायची ना, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही शोध घ्या, तुम्हाला बरोबर. सोजी कशाला म्हणतात? ते मैदा जेव्हा हे केला जातो, गहू दळले जातात, त्याची सोजी काढली जाते, मग त्याची सेव वळली जाते, सेवेचे लाडू बांधले जातात, ठीक आहे ना. आणि त्या लाडूला मोदक म्हटलं जातं. चरित्रामध्ये मोदक असं शब्दाचं नाव आहे. मोदक म्हणजे तिथे ते लाडूला मोदक म्हटलेलं आहे.
असे वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला चरित्रात पाहायला मिळतात. ते चरित्रात काही नाही असं नाही, सर्व काही अमृत फळ आहे की नाही. श्री प्रभू बाबांना महादाई सा म्हणते, जी जी अमृत फळ मी करील. अमृत फळ म्हणजे गुलाबजामुन सारखा पदार्थ आहे, खव्याचा पदार्थ. म्हणजे आज जे आपण पदार्थ खातो ना, लीळा चरित्रामध्ये फक्त तुम्हाला हिरवी मिरची दिसणार नाही, बाकी सर्व पदार्थ आहेत. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तिखटपणा आणण्यासाठी तिथे काळी मिरी वापरली जाते. म्हणजे नंतर इंग्रज किंवा पोर्तुगीज भारतामध्ये आले तेव्हा मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरची भारतामध्ये आली. तोपर्यंत आपल्याकडे मिरची हा पदार्थ नव्हता, असं मी लीळा चरित्रातला संदर्भ ऐकून आहे. हा, कारण मिरचीचा तिथे संदर्भ येत नाही, पण ते आपल्याला काळी मिरीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. कितीतरी पदार्थ लीळा चरित्रात काय नाही असं नाही. लीळा चरित्रात तुम्हाला आश्चर्य वाटेल, घरी गेल्यावर प्रयोग करून बघा. आमच्याकडे विद्यार्थी होता, श्री गुरुजी लीळा चरित्र शिकवत होते. लीळा चरित्रामध्ये सोनं तयार करण्याची पद्धती, घरच्या घरी सोनं तयार करायचं का तयार? हा, घरच्या घरी सोनं तयार करण्याची पद्धत. पण त्याच्यासाठी लीळा चरित्र अभ्यासावं लागेल तुम्हाला, लीळा चरित्राचा शोध घ्यावा लागेल. सोना धातुरवादी लीळा चरित्रामध्ये स्वामी सांगतात, सारंग पंडितांच्या तिथे उपस्थित असताना पानवठा आहे, पानपोळी आहे, त्याच्याजवळ एक वनस्पती आहे. स्वामी सांगतात सोनं तयार करणं काय म्हणाले विशेष आहे का? ती वनस्पती आणा आणि त्या वनस्पती सोबत धातुरवा त्याच्यामधली जी रानसेनीची राख ती एकत्र कालवली की सोनं तयार होतं. सोनं तयार करण्याची पद्धती सुद्धा आहे. या चरित्रामध्ये काय नाही असं नाही, फक्त आपल्याला शोध घ्यावा लागतो. आणि हे सांगण्याचं कारण या सर्व गोष्टींचे भेद आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आपली सुरुवात इथे झाली होती. मी नामधारक आहे, मी वासनिक आहे, मी वेदवंत आहे, मी बोधवंत आहे, मी अनुसरला आहे की मी चर्यावंत आहे. स्वतःची अवस्था ओळखायची, भेद ओळखायचे, फरक आपल्याला समजला पाहिजे. भूतभजनातला काय फरक आहे, पूर्वभजनातला काय फरक आहे. भूतभजनातून ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होतो, पूर्वभजनातून प्रेमाचा अधिकार निष्पन्न होतो. प्रेमाच्या कितीतरी असलेल्या अवस्था, ठीक आहे नाही. चौकळिकेचं प्रेम, आदरणीय दादांनी जी गोष्ट सांगितली, कुंती मातेला चौकळिकेचं प्रेम होतं, आपल्या उद्धव देवांना चौकळिकेचं प्रेम होतं, महादेवबा भक्तांना चौकळिकेचं प्रेम होतं, आणि आपल्या बाईसांना मात्र एक कळिकेचं प्रेम. हे सर्व भेद आपल्याला प्रेमाच्या संदर्भातले पाहायला मिळतील. भेद म्हणजे फरक, प्रत्येक गोष्टीमध्ये असलेला फरक. किती सूक्ष्म भेद आहेत लक्षात ठेवा. माणवाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये हे सर्व भेद आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला माहित असेल, एक उदाहरण, फार मोठा आपण प्लॉट घेतो. मला आदरणीय दादांनी मग अशी दाखवलं, 30-30 फुटाचे म्हणाले आम्ही सुरुवातीला. हे 30-30 6x30 प्लॉट आहे. सुरुवातीला घेतला, मग जेवढा पूर्ण जागा घेतली तेवढं सगळं बांधलं असं होत नाही, त्याच्यापेक्षा बांधकाम आतमध्ये असतं. पण सर्व एवढं मोठं बांधकाम झालं. आता मला बाहेर गावात जायचं, सुरक्षा केली पाहिजे, मग मी दरवाजा बंद करतो. घराची संरक्षण काय करतं, दरवाजा करतो. आता दरवाजाचं संरक्षण परत कडी लावली, कडीचं संरक्षण करायला कुलूप लावलं, आणि कुलपामध्ये एवढी मोठी जागा तुम्ही बंदिस्त केली. आता तुम्हाला प्रवेश करायचा आहे, काय करावं लागेल, एक किल्ली घ्यावी लागेल त्याच कुलपाची, आणि त्याने त्या किल्लीने कुलूप उघडावं लागेल. कुलूप उघडल्या जाईल, कडी उघडल्या जाईल, दरवाजा उघडला जाईल, आपला आतमध्ये प्रवेश होईल. ब्रह्मविद्याशास्त्र हे 10 प्रकारचं शास्त्र आहे. 5 प्रकारच्या लीळा आणि 5 प्रकारची सूत्र आहेत. इथून जाताना लक्षात ठेवायचं. परत मी नेहमी येतोच, आदरणीय दादा आम्हाला हक्काने बोलवतात आणि येतोच. मी बऱ्याचदा नागपूरमध्ये येणं असतं, मी विचारेल तुम्हाला, काही लक्षात ठेवायचं. 10 प्रकारचं शास्त्र आहे ब्रह्मविद्याशास्त्र. 5 प्रकारच्या लीळा आहेत आणि 5 प्रकारची वचनं आहेत किंवा सूत्र आहेत. काही वचनं आचारपर आहेत, काही वचनं विचारपर आहेत, काही वचनं आचार प्रधान विचार अनुषंगिक आहेत, काही सूत्रे विचार प्रधान आचार अनुषंगिक आहेत, तर काही सूत्रे ही उभय रूप आहेत. 5 भेद: आचारपर, विचारपर, आचार प्रधान विचार अनुषंगिक, विचार प्रधान आचार अनुषंगिक आणि उभय रूप, अशी 5 प्रकारची वचनं आणि याच प्रकारच्या 5 प्रकारच्या लीळा आहेत. असं 10 प्रकारचं ब्रह्मविद्याशास्त्र आहे. हे शास्त्र जर आपल्याला स्वतःच्या अंतःकरणामध्ये साठवायचं असेल, आपल्या जीवाचं खऱ्या अर्थानं ऊर्ध्वरूपता करून घ्यायची असेल, ते शास्त्र आपल्याला आठवता आलं पाहिजे. पारायण करताना हरकत नाही, इथून मागे आपण केलंही असेल हरकत नाही. आता आपण सूत्रपाठाच्या पारायणाला सुरुवात करायची. हे सूत्र हे परावाणीतून आलेले आहेत. सूत्र हे सूत्र ईश्वरीचे पुत्र आहेत. जसं आई वडिलांना पुत्राचा अभिमान असतो, पुत्राला आई वडिलाचा लढिवाळ ज्याप्रमाणे असतो, आपण जेव्हा सूत्राशी नातं जोडतो,
सूत्र मैत्री आपल्याला करता आली पाहिजे. एखादी बहीण भावाला काय बांधते? राखी बांधते. राखी म्हणजे तरी काय? धागाच आहे. धागा म्हणजे काय? सूत्र आहे. एका छोट्या धाग्यामध्ये संरक्षण सामावलेलं आहे. ईश्वरीय सूत्रामध्ये आपलं संरक्षण सामावलेलं आहे. पण कधी जेव्हा आपण ते सूत्र धारण करू की नाही तेव्हा. आणि म्हणून ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आजपर्यंत आपला समज काय होता माहितीये? बाबा ते शास्त्र अभ्यास साधू लोकांचा विषय, आमचा काही विषय नाही. आम्ही तुम्ही सांगा तिथे पंगत करतो, तुम्ही सांगाल ते द्रव्यदान करतो, वस्त्रदान करू, बस झालं काम आमचं. असं नाही चालणार. मला जर पाण्यामध्ये पोहायचं असेल काठावर बसून जमणार नाही. मला पाण्यामध्ये उतरावं लागेल, हातपाय हलवावे लागतील, मग पाण्यावर पालथं पडावं लागेल. 1-2 वेळा मी गटांगळ्या खाल्ल्या जाईल, पण हळूहळू हातपाय हलवले गेले की माझ्या लक्षात येईल की आपण पोहू शकतो. ते कौशल्य आत्मसात करावं लागेल. ब्रह्मविद्या शास्त्र हे असंच शास्त्र आहे, ते आपल्याला या पद्धतीनं अध्ययन करावं लागेल. शास्त्रामध्ये वर्णन येतं, औसी पहाटी उठून शास्त्राला जन्म द्यावा लागतो. शास्त्रामध्ये सूत्र आहे, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. ज्या वयामध्ये आपण उत्तम प्रकारे प्रपंच करू शकतो, प्रपंचासाठी साधन कमवू शकतो, त्याच वयामध्ये आपण अध्ययन करू शकतो. लक्षात ठेवा. ते पण कधी परमेश्वराला अपेक्षित आहे? पश्चात प्रहरी उठी जे, तो सारस्वत काळ देवता हृदयासी आहे. पहाटे उठलं पाहिजे. मला सांगा, पहाटेची साखर झोप कुणाला आवडत नाही? प्रत्येकालाच आवडते की. आपण अलार्म लावलेला असतो, 5चा अलार्म असतो, अलार्म वाजतो, आपण आईला सांगतो बस फक्त 2 मिनिटं थांबायचे. 2 मिनिटं थांबल्यानंतर ते बंद आपण आराम करतो. नंतर 7:30 वाजता जाग येते. 2 मिनिटं आपले 7:30 वर जाऊन पोहोचलेले असतात. होतं की नाही? शास्त्रातला नियम असा आहे, जाग आली ना की लगेच बिछाण्यातून बाहेर यायचं, ठरवून घ्यायचं. आम्ही पण प्रयोग केला. मध्यंतरी वजन फार वाढलेलं, डॉक्टरांनी सांगितलं चांगली साधना करायची तर वजन मर्यादित पाहिजे. अंगाचे लघुत्व आणि बुद्धीचे कौशल्य दृष्टांतात आलेलं आहे. तयासी खरगधार साधे, तलवारीच्या पात्यावरून सुद्धा तुम्ही चालू शकता. शास्त्रात आहे वर्णन. पण कधी? अंगाचं लघुत्व पाहिजे. पण नुसतं लघुत्व असून जमणार नाही, बुद्धीचंही कौशल्य पाहिजे. पण अंगाचं लघुत्व आणि बुद्धीचं कौशल्य हे साधण्याची एक आहार विहाराची एक साधन आहे. लक्षात ठेवा. आपला आहार आपल्याला शोधता आला पाहिजे. ब्रह्मविद्येने आपला आहार सांगितला. आम्ही एका आरोग्य शिबिरामध्ये होतो. फार चांगले त्यांनी आमच्याकडून गोष्टी आम्हाला शिकवल्या. ते म्हटले, बाबा तुम्ही माता भगिनीसारखे जा. मातेच्या गर्भाची उंची 4 ते 5 इंचाची असते, पिशवीची उंची. पण जेव्हा गर्भ स्थापित होतो तेव्हा हळूहळू ती पिशवी विकसित होत जाते. 4-5 किलोचं बाळ तिथं सामावलं जातं. जन्म झाल्यानंतर पुन्हा हळूहळू ती पिशवी अंकुचन पावत जाते. शरीराचं शास्त्र आहे, आपल्या पोटाचं हे शास्त्र आहे. लक्षात ठेवा. जेवढी पिशवी कीजे तेवढी होते. लक्षात ठेवायचं. मी जर आहार कमी कमी करू लागलो ना, एक घास कमी करायचं, बरोबर कमी कमी करू लागलो, आहार कमी होतो. आणि जर पोटाचा ओढा सोडला तर तुम्ही कितीही खात राहिलं तरी पोट भरत नाही. आपण इतकं खात राहतो. आपली अवस्था अशी असते. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, ते फार हुशार होते, ते निसर्गोपचार. ते म्हटले, रात्री झोपताना रात्रभर तुम्हाला काही काम करावं लागतं. म्हटलं काय नाही, झोपल्यावर कुठे काम करायचंय काय? पण झोपल्यानंतर काम करायचं, झोपताना आहाराची गरज कशाला आहे? भूक लागली तर काय करे, रात्री झोप येणार नाही. बाबा काही काळजी करू नका, आज आपण प्रयोग करू. आणि त्यांनी रात्री आम्हाला फक्त एक सूप दिलं. ते भाज्यांचं सूप होतं. 7 वाजता म्हणाले सूप प्यायचं, झोपायचं. मला चिंता ही की आपल्याला भूक लागेल. लक्षात आलं ना तुमच्या? आपलं काय होतंय माहितीये का? मला भूक लागेल, 2 वर्षांनी मला उपयोगी येईल. आपली चिंता ती असते. आणि त्यामुळे आपण हे सगळं, आपली धावपळ त्याच्यामुळे. त्या दिवशी रात्री चांगली झोप लागली, पहाटे 4 वाजता जाग आली, अलार्म लावा लागला नाही, काही नाही, पहाटे 4 वाजता उठलो. लक्षात आलं, आपली भूक ही आपल्या मनावर अवलंबून असते. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, तुमच्या मनाला तुम्हाला फसवता आलं पाहिजे. म्हटलं मनाला कसं फसवायचं? ही सोपी गोष्ट आहे म्हणाले. बाबा तुम्ही दररोज दुपारच्या जेवणामध्ये 1 भाकरी लागते की नाही? जेवताना तुम्ही 5-7 मिनिटात 1 भाकरी खाता, आणि गरम गरम असली तर 2-4 पोळ्या खातो आपण. ते म्हटले खाताना काय करायचं, थोडं सावकाश सावकाश खायचं. मनाची अवस्था अशी आहे की त्याला माहिती की 12 मिनिटामध्ये आपलं पोट भरतं. तुम्ही 1च भाकरी 12 मिनिटं सावकाश चावून 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 खात राहा. मन तुम्हाला सांगतं की आता पोट भरलं. याला म्हणतात मनाला फसवणं. पण जसं तुमच्याकडे आलं की तो
काय होतं हल्दीरामचा काय त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, तो रसगुल्ला. कुठल्याही घरी गेलं की रसगुल्ला भेटतोच, असं होत नाही की आज ताटामध्ये रसगुल्ला. मी मग ते उभारा ते पाहिजे, रसगुल्ला असतोच असतो. फार सुरुवातीला विचार केला, 4 रसगुल्ले खाल्ले तरी चव तीच आहे, 1 खाल्ली तरी तीच आहे ना, का काय वेगळी आहे. मला 1 मध्ये थांबता येत नाही, ही आपली अडचण आहे. आणि तिथे आपण आपलं आरोग्य बिघडवायला सुरुवात करतो. हे आपल्याला लीळाचरित्र सांगतं. लीळाचरित्रामध्ये शरीरशास्त्र आहे, लीळाचरित्रामध्ये आरोग्यशास्त्र आहे, लीळाचरित्रामध्ये आहारशास्त्र आहे, लीळाचरित्रामध्ये ग्रहस्थ धर्म आहे, लीळाचरित्रामध्ये अध्यात्म आहे, लीळाचरित्रात विज्ञान आहे. सर्व गोष्टी लीळाचरित्रात आहे. म्हणून महानुभाव पंथाचं तत्वज्ञानाचा ज्याने अभ्यास केला ना, तो प्रापंचिक असू द्या, पारमार्थिक असू द्या, कुठल्याही क्षेत्रात पहा. आपल्या आचार्यांचे मी आदरणीय म्हणजे कैवल्यवासी आंबेवडगावच्या बाबांना फार जवळून पाहिलं. 85व्या वर्षी 100 दंडवत घालत होते. आम्ही एकदा असं भेटायला गेलो, आषाढी एकादशीची देवपूजा होती. देवपूजेनंतर भेटकाळ झाला आणि बाबांना प्रकृतीची चौकशी केली. बाबांनी फार महत्वाचा उपाय सांगितला. ते म्हटले, मला जर असं अस्वस्थ वाटू लागलं, ताप वगैरे आल्यासारखं वाटलं, तर मी लंघन करतो म्हणाले. काय करतो? लंघन करतो, उपवास करतो आणि फक्त कोमट पाणी पितो. तेच माझं औषध आहे. 85 वर्षात एकदाही गोळी घेतली नाही, एकदा इंजेक्शन घेतलं नाही. 100 दंडवत घालतो. काय आरोग्य आहे आपलं. आता पहा तुम्ही, मी आजपर्यंत फार सुरुवातीपासून कधी पेशी कमी होण्याचा आजारच नव्हता. आता डॉक्टरकडे गेले की पहिल्यांदा सांगतात पेशी कमी झाल्या, नाही तर पेशी वाढल्या. जितकं संशोधन जास्त तितके रोग जास्त, तितके आजार जास्त, तितका त्रास जास्त. आरोग्य दुरुस्त करायचं असेल तरी लीळाचरित्र अभ्यासलं पाहिजे. आहार दुरुस्त करायचा आहे, चांगला प्रपंच करायचा आहे, तरी सुद्धा तत्वज्ञानामध्ये आपलं चिंतन आहे. लक्षात ठेवा, हे सगळं करता येतं, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि जिथे मी विषय तुम्हाला म्हणालो होतो, अवसी पहाटी उठून शास्त्राशी जन्म देणे. आता अवसी शब्दाचा अर्थ होतो, अवस म्हणजे रात्र. रात्री पहाटे लवकर उठून अभ्यास केलेला परमेश्वराला जास्त आवडतो. स्वामी सांगतात, तो सारस्वत काळ देवता हृदयासी ये. म्हणजे आपल्याला अध्ययनाचा सगळ्यात चांगला वेळ कुठला आहे? पहाटेचा वेळ आहे. आणि तो तर आपला साखर झोपेचा वेळ असतो. रात्री थोडा आहार कमी करा. आजपासून प्रयोग करायला सुरुवात करा. हे चक्रधर जयंती वगैरे सगळं होत राहतील. प्रयोग स्वतःवर केला पाहिजे. आपण काय करतो माहितीये का? विडा आणणार, बाबा हा विडा आणला, हात लावा, सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी हात जोडा, हाताला हात लावा, एवढी घाई असते. खाली 4 जणांना पायाला पाय लावतो, वर हात लावत असतो. मला किती अविधी करतो आपण. ते थोडी, मला असं वाटतं की आत्मचिंतन स्वतःशी करायचं आपण, की मी जो विधी करतोय त्याच्यामध्ये काही अविधी घडतोय का? तो घडत असेल तर अगोदर 2 पावलं मागे सारखं. मी प्रामाणिकतेने एक प्रश्न विचारतो, हात लावल्याने विडा स्वीकारात जातो की हात जोडल्याने स्वीकारात जातो? जातो की नाही? पण तरी हात लावायची किती घाई असते आपल्याला. आजपर्यंत हे सांगितलं गेलं नाही आपल्याला. कर्मराठीमध्ये हा ते पती पत्नी ते सत्यनारायणाच्या पूजेला बसले, हात लावा म्हणा, मम आत्मना वगैरे वगैरे, तिकडे ठीक आहे. इथे हात लावून, बाबा तुमची विनंती आहे, तुमची विनंती परमेश्वर स्वीकारात घेतील, तुम्ही विड्याला हात लावा. आणि सगळ्यांनी देवाला प्रार्थना करूयात. सामुदायिक प्रार्थना म्हणणं अभिप्रेत आहे. जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधर महाराजा. ज्या पद्धतीने आपण भटोबासांचा, महादाईसाचा, या सर्व भक्तजनांचा उपहाराचा स्वीकार केला, विड्याचा स्वीकार केला, त्याप्रमाणे मजदिनाच्या या पदार्थाचा स्वीकार करावा. ही प्रार्थना करा, हात जोडा. प्रार्थना स्वीकारत जाते. जो विधी करतोय त्याच्यामध्ये अनेक अविधी संचरतात आणि त्या अविधी, अविधी प्रसवे आणि अविधी पुरुष धर्मापासून जायची अवस्था होती. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. आणि ते ज्ञान आपल्याला या ग्रंथांमधून प्राप्त होतं. पण केवळ ग्रंथ वाचून जमणार नाही. तुम्ही असं म्हणाल, बाबा आता आम्ही फक्त ग्रंथ वाचतो, आमचा अभ्यास होईल, असं नाही. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये ग्रंथ हा आरसा आहे. मला ग्रंथामध्ये स्वतःला शोधायचं आहे, तपासायचं आहे, स्वतःला चेक करायचं आहे. पण हे करत असताना मला गुरुनिमित्तांकडून माझा तपास करून घ्यावा लागेल. डॉक्टरांकडे आपण जातो की नाही? फक्त मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन भागणार नाही. आपल्याला त्याचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरकडून घेऊन यावं लागेल. आपल्या गुरुनिमित्तानं शास्त्रामध्ये एक सूत्र आहे पहा, 7 5 दिसा आपली धावल दावी. जे आपले गुरु आहेत, 7 आणि 5 किती दिवस झाले? 12 दिवस. तुम्ही नागपुरातून मनसरच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. अटनादिक्रमे 8 दिवस जायला लागले, 8 दिवस यायला लागले. परत 15 दिवसामध्ये तुम्ही गुरुनिमित्तानं भेटायला आलात आणि त्यांना सांगा, बाबा मी 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये अशा प्रकारचा आचार केला, असा भिक्षाविधी आचरला, मी असा नामोच्चार करत होतो,
याच्यामध्ये जर काही चूक असेल तर तुम्ही मला सांगा. सातापाचा दिसा आपली धावल धावीजे तपासून घेतलं पाहिजे. मी जे आचरतो आहे तो विधी आहे का त्याच्यामध्ये काही अविधी संचारला? कधी कधी विधीमध्ये अविधी संचारतो, आपल्या लक्षात येत नाही. डॉक्टर म्हणतात की व्हायरल इन्फेक्शन झालं. माझ्या विधीमध्ये कधी व्हायरल इन्फेक्शन होतं का? मी तपासलं पाहिजे की नाही? त्यासाठी गुरुनिमित्तांची भेट घेतली पाहिजे, आपली दावल धावली पाहिजे. मंदिरामध्ये येणं सुद्धा का गरजेचं आहे? इथे आल्यानंतर मला समजेल की इतर लोक कसं धार्मिक विधी करतात. उपहार दाखविताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आहेत आणि माझ्या मनामध्ये मात्र असं येत नाही. हे येण्यासाठी मला काय केलं पाहिजे याच्यासाठीची तयारी करणं, ही खरं तयारी आहे, लक्षात ठेवा. पण चक्रधर प्रभू अवतरण दिन यासाठी साजरा करायचा की या निमित्तानं आपल्याला स्वतःला उजळवता येईल. पुन्हा पुन्हा का भेटायचंय? ग्रंथ प्रकाशन का करायची? या गोष्टींवर खर्च कशासाठी करायचा आहे? पूर्ण म्हणजे आदरणीय म्हणजे आबादादांनी इतकं समर्पण केलंय, मला आश्चर्य वाटतं. मागे त्यांना जेव्हा सन्मान सोहळा झाला, मला वाटतं तुबी गेडाम साहेबांचा हॉल आहे, काहीतरी नाव तिकडे हुडकेश्वरला मंदिर आहे तिथे, हा राजापेठ, आम्ही तिथे उपस्थित होतो. 2016ला आम्ही या पूजावसर ग्रंथाचं काम केलं. 17 वेगवेगळे पूजावसर, त्याच्यामध्ये वांदेशकर पाठाचा एक पूजावसर होता आणि तो आमचं याचं काम सुरू होतं संशोधनाचं. एक ठिकाणी काही ओळ आम्हाला काही व्यवस्थित सापडे ना, व्यवस्थित काही दिसे ना, अर्थ काही लागे ना. शेवटी त्यावेळेला हे पुसदला होते, ते यवतमाळला त्यांचं चालू वगैरे, कोणत्या वेळेला फोन करावा कोणत्या वेळेला करावा, कोणत्या फोन लागला आणि ते ऑफिसमध्ये बसले. म्हटलं भाऊ कुठे आहेत? म्हणजे ऑफिसमध्ये. म्हटलं अशी अशी ओळ आहे आणि आमचं काम इथे थांबलेलं आहे. ते म्हटले मागची ओळ म्हणा. ऑफिसमध्ये बसलेत, काय म्हणतात? मागची ओळ म्हणा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही मागची ओळ वाचून दाखवली, त्यांनी पुढची ओळ आहे तशी आम्हाला म्हणून दाखवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या समोर मी गोष्ट सांगतो, त्यांना फोन मीच केलेला होता. एखाद्या माणसाचं समर्पण काय असतं, ग्रंथाबद्दल समर्पण काय असतं. ग्रंथामध्ये स्वतःला समर्पित करताना ते क्षण जगलेले असतात. मला आठवतं ताईंना, म्हणजे आम्ही त्यांना भेटायला गेलो, नागपूरची काही मंडळी अंबाळीला चालली, त्यांच्या गाडीत नितीन दादांना मी गेलेलो. रात्री मला वाटतं 12:30-1 वाजले. आम्ही पोहोचलो, ते वर माडीवर राहत होते. तेवढ्यात त्यांनी उठलं, आमचं भोजन होणं बाकी होतं, त्यांनी गरम गरम स्वयंपाक केलाच होता. 12:30-1:30ची वेळ झालेली आणि मग त्यांनी लगेच पाठ वगैरे. म्हटलं विदर्भामध्ये हा संस्कार, रात्री 12:30-1 वाजता माझ्या घरामध्ये कोणी साधू येतोय त्याचे मला पाय धुतले पाहिजे, केवढा संस्कार. विदर्भातल्या लोकांमध्ये हे संस्कार का दिसतात? कारण तुम्ही हे जगलेले आहात, लक्षात ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा, श्री गोविंद प्रभूंचा पूर्ण कालखंड विदर्भातच गेला. विदर्भाच्या मातीवरती फार वेळेला व्याख्यानं झालेली आहेत आपली. इथे प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते. इथे पहिला भक्त इथे विदर्भाच्या मातीमध्ये भांडारेकरांसारखा आपल्याला पाहायला मिळतो की नाही? पहिलं सूत्र जन्माला आलं विदर्भाच्या मातीमध्ये, कुठे? सालबर्डीला. हंगा येत शरणालिया काही मरण असेल. लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती कुठे झाली? विदर्भाच्या मातीत झाली की नाही? महदंब्याचे धवळे कुठे जन्माला आले? याच मातीमध्ये जन्माला आले. विदर्भाच्या मातीमध्ये हा संस्कार आहे आणि त्याचे आपण सर्वजण त्याच वाटेने चालणारे वाटसरू आहोत. हे संस्कार मला सांभाळायचे. एखाद्या मातेच्या घरी गेलं, चहापान जरी झाला ना तर लगेच तो बडीसोपचा पुडा लगेच समोर येतो. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला हे संस्कार कधी पाहायला मिळणार. बाबा आले ना, बसा सोप्यावर. ते पाय धुणे वगैरे हा काही प्रकार नसतो. ते म्हणतात तुम्ही पाय घरून धुवूनच आले, आम्हाला माहितीच. संस्कार एक गोष्ट अशी असते जिथे परमप्रीती असते, ईश्वरीय संस्कार, लक्षात ठेवा. आणि म्हणून परमेश्वर अवतार दिन साजरं करत असताना मी स्वतःला तपासलं पाहिजे. माझा उपदेश घेतल्यापासून इतक्या वर्षात प्रवास किती झाला. अनेक लोकांचे नामशुद्ध पाठ नाही आहेत. आम्ही सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेमध्ये अशी म्हणजे मोहीम सुरू केलेली. लाईनीत देवपूजेला उभे असल्या मंडळींना म्हणजे मध्ये मध्ये जाऊन त्यांना जे तुम्ही 4थं नाम म्हणा, तुम्ही 5वं नाम म्हणा, तुम्ही पहिलं नाम म्हणा, विचारलं जायचं. नामाचा शुद्ध उच्चार असला पाहिजे. ज्या नामाच्या वाट याच्या स्मरणाने आपला उद्धार होणार आहे. बऱ्याचदा त्या नामाचे अशुद्ध उच्चारण आपल्याकडे घडतं. हे सर्व तेव्हा होतं ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास गुरुनिमित्तांतून आपल्याला श्रवण करावा लागतो. कारण काळाक्षरी बोध नव्हे, बोध होणार नाही, अज्ञान निवृत्ती होईल, पण बोध होण्यासाठी आपल्याला गुरुनिमित्तांचा संग करावा लागेल, सहवास करावा लागेल. आणि तेव्हा या सोहळ्याला अर्थ आहे. बऱ्याचदा खूप मोठी संख्या होती, कार्यक्रमाला खूप गर्दी होती, म्हणून कार्यक्रम मोठा झाला असं मला वाटत नाही. आपण किती जण आहोत यापेक्षा इथून आपण काय घेऊन जाणार आहोत. मला फार सुरुवातीला वाटायचं बाबा खूप लोक आले ना मग कार्यक्रम छान झाला. श्री गुरुजींनी मला एकदा असं आम्ही म्हणजे विचारणा झाली आमची, खूप लोक होते, खूप कार्यक्रम छान झाला. मग विचारलं काय लीळा सांगितली.
लिळेचं नाही सांगताना बाबांनी काहीतरी लिळा सांगितली, सूत्र काहीच माहित नाही. कार्यक्रम मोठा झाला म्हणजे नेमका कशाने, संख्येने मोठा झाला का? इथे मी काय लिळा ऐकलाय, इथे मी काय सूत्र ऐकले, इथे मी काय दृष्टांत ऐकले, ही गोष्ट महत्वाची. इथून जाताना मी काय घेऊन चाललो, ही ऊर्जा महत्वाची, लक्षात ठेवा. आणि हे तेव्हा घडतं, ही ज्ञान साधना तेव्हा घडते. म्हणून अशा साधकांचा संग करणं, सहवास करणं, अशा ग्रंथांचा संग करणं, सहवास करणं, ज्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते, उजाळा मिळतो. आता आम्ही प्रसाद सेवेची आमची 3री आवृत्ती प्रकाशित झाली. आमच्या सकाळच्या ऑनलाईन सेशनमध्ये आमचा प्रसाद सेवा ग्रंथ चालू आहे. त्याच्यामध्ये आचार्य श्री गुर्जर शिववासांची प्रसाद सेवा सुरू आहे, थोरली प्रसाद सेवा. इतकी व्यापक आहे, आश्चर्य वाटेल तुम्हाला. प्रसाद सेवेमध्ये त्यांनी सांगितलं की 2 ठाई प्रसन्नता महत्वाची, शास्त्रीय आणि प्रसादी. इथे प्रसन्नता असलीच पाहिजे, पण ती प्रसन्नता 7 प्रकारची असते. प्रसन्नता सुद्धा 7 प्रकारची असते. आमचं सध्या त्याचं चिंतन सुरू आहे. हे लक्षात आलं की आपल्या पूर्वजांनी किती काम करून ठेवलंय आपल्यासाठी. आपल्याला फक्त एवढंच आहे की दृष्टांतामध्ये चावावा गिळावा इथलेच पदार्थ तयार आहेत, घास तयार आहे, आईने घास आपल्या तोंडामध्ये भरवलेला आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, चावायचंय, गिळायचंय, एवढंच काम करायचं. पूर्वजांनी ग्रंथ तयार केलेत, लिहून ठेवलेत, संशोधकांनी ते शोधलेत, संपादन केलंय, प्रकाशकांनी खर्च करून ते छापून आपल्या समोर आणून ठेवलेत. आता आपल्याला काय करावं लागेल, चावावा आणि गिळावं, म्हणजे हे उघडावं लागेल आणि हे वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. मी जर हे वाचलंच नाही, समजूनच घेतलं नाही, तर मला सांगा वर्षानुवर्ष असे अवतरण दिन जरी होत राहिले तरी काहीच फरक पडत नाही. आपण जिथल्या तिथेच असतो, लक्षात ठेवा. जिथे आहे तिथेच, काहीच फरक पडत नाही. हा जर फरक पडायचा असेल, आपल्याला आत्मसाधनेने सुरुवात करावी लागेल. आणि बंधूंनो, आपण स्वतःपासून ही सुरुवात करू शकतो. मी स्वतः, आपल्या सोबतचे सहकारी असतील, कुटुंबातले साधक असेल, तुम्ही लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतो. तुम्ही घरामध्ये असाल, बऱ्याचदा भोजन झाल्यानंतर हात स्वच्छ धुवा ताटामध्ये, ताट स्वच्छ करून पाणी प्या, करू शकतो आपण. कुटुंबामध्ये असेल तर भोजन केलेलं ताट नेऊन जिथल्या तिथे ठेवण्याची तरी सवय लावा. आपल्याला स्वतःची सेवा स्वतःला करता आल्या पाहिजे. ही स्वतःच्या गोष्टीत, आणि ही सुरुवात मला घरून करावी लागेल. बऱ्याचदा असं होतं की आपण आश्रमांमध्ये जातो, मठ मंदिरामध्ये जातो, बाबांनी चहा दिला, ताईंनी चहा पाणी केलं, बऱ्याचदा बाबा आम्हाला विचारलंच नाही, आम्हाला बसा म्हटलेच नाही, चहा पाणी, अरे तुम्ही काही त्यांचे काही जावं आहे का, कोणी पाहुणे आहात? मी माझ्या स्वार्थासाठी गेलोय, मी माझ्या ईश्वर धर्मासाठी गेलोय. उलट तिथे गेल्यानंतर मला जो पदार्थ मिळेल तो प्रसाद म्हणून घेऊन मी भांडे स्वच्छ करून ठेवले पाहिजे. ही सवय लावली पाहिजे आपण. आणि मी स्वतः केलं पाहिजे, माझ्या सोबत ज्याला घेऊन गेलो त्यालाही सांगितलं पाहिजे, अरे बाबा आपण पंक्तीला बसतोय, हा महाप्रसाद आहे, हा वाया नाही गेला पाहिजे. तुम्ही गाडी घेऊन जाता, गाडीचा चालक असतो, त्याला समजून सांगा, अरे हा महाप्रसाद आहे, वाया नाही गेला पाहिजे, इतकाच घ्या व्यवस्थित. याचं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे, पुढच्याला सांगितलं पाहिजे. हा संस्कार आपण स्वतःमध्ये उतरू शकतो, लक्षात ठेवा. हे तेव्हा घडतं आपल्या कुटुंबामध्ये हा ईश्वर धर्म आपण जेव्हा जोपासतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या अधिकरणाचे उपदेश हे तुम्हाला नंतर विचारलं जाईल. तुमच्या उठण्या बसण्या बोलण्यावरून लोक आपल्याला तपासत असतात. हा बसताना डोक्यावर वस्त्र घेऊन बसतोय का, किंवा आल्यानंतर नम्रतापूर्वक दंडवत करताना दिसतोय का, हा भोजन करायला बसले, पंक्तीला बसलेत. स्मृतीस्थळामध्ये वर्णन येतं, आपले पंडित दामोदर व्यास परमार्गी आले, भेटकाळ झाला, आचार्य म्हणाले आमच्या पंक्तीला भोजनाला बसा. ते म्हणाले मी तुमच्या पंक्तीला बसणार नाही, मी नंतर भोजन करतो. आचार्य म्हणाले बसा आमची आज्ञा म्हणून. पंडित दामोदर व्यासांच्या मुखातला एक फार चांगला शब्द आहे. ते म्हणाले निवृत्ताच्या पांतीला प्रवृत्ताने भोजनाला बसू नये. किती सुंदर आचार आहे. तुम्ही सर्व निवृत्त लोक आहात, तुमच्या पंक्तीला मी कसं बसावं? तुम्हाला कधी विचार आला का? आता इथं सूचना दिली जाईल, वर महाप्रसाद आहे, मग मी विचार करतो का की मी संतांच्या पंक्तीला जाऊन कसं बसावं? बरं, बसायला हरकत नाही, पण त्याच्यातलं काही संतत्व मी स्वतःमध्ये घेतलं पाहिजे की नाही? भोजनाला बसल्यानंतर मी संकल्प सोडला पाहिजे की नाही? हे प्रभू, हे पदार्थ कुठून आलेत मला सांगता येणार नाही. तिथले राजस तामस गुणधर्म घेऊन आलेले, ते खाल्ल्यानंतर माझ्या मनामध्ये नकळत राजस तामस भाव निर्माण होतील. आपल्या कृपा दृष्टीने अवलोकन करून याचा प्रसाद मला द्यावाजी. हा प्रसाद आहे, मी पदार्थ खात नाही, मी काय खातोय? प्रसाद घेतोय. ही पवित्र जर भावना असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या पोटाला पवित्रता येते, अंतःकरणाला पवित्रता येते आणि बुद्धीला सुद्धा चालना मिळू शकते. सर्वज्ञांचं सूत्र आहे की नाही, स्वस्ते चित्ते बुद्ध हे संभवंती. बुद्धीची स्फुरद्रूपता तेव्हा होते. इनपुट चांगलं असेल ना
तर स्वाभाविक त्याच्यावर निर्माण होणारं रक्त, त्याच्यावर निर्माण होणारे विचार हे शुद्ध असतात, सात्विक असतात. सर्वज्ञांचा फार व्यापक विचार आहे. उद्धरण व्यसनाचा स्वीकार करणारा साधनदाता. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर एका वेळेला सृष्टीमध्ये असा एकच अवतार असतो जो उद्धरण व्यसनी असतो. तुम्हाला माहिती आहे, दत्तात्रय प्रभूंकडे समग्र जीवांना अधिकार नाहीये. तिथे जे आयते तयार झाले त्यांचाच उद्धार आहे. जसं पहा, काही शाळांमध्ये प्रवेश असतो की नाही, सगळ्यात क्लास त्याला काय म्हणतो पण, हा डिस्टिंक्शनचे विद्यार्थी, त्यांना त्या शाळेमध्ये प्रवेश. आपल्या स्वामींची शाळा म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आहे. इथे फार महत्वाची गोष्ट आहे, इथे कितीतरी दोषाने भरलेला जीव असेल ना तरी इथे प्रवेश. कितीतरी दोष आचरण करणारा जीव असेल तरी स्वामींच्या शाळेत प्रवेश. काही भक्त परिवार श्री प्रभूंच्याकडे जायला निघतात तर स्वामी सांगतात, तेच समळा जीवा अधिकार नाही. श्री प्रभूंच्या शाळेत सुद्धा समळ जीवांना अधिकार नाही. फक्त समळ जीवांना अधिकार कुठे? आपल्या स्वामींच्या सन्निधानामध्ये. तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत. लक्षात ठेवा की कमीत कमी आपण अशा शाळेमध्ये प्रवेश घेतलाय की जिथला विद्यार्थी कधीच नापास होणार नाही. पण कधी? अभ्यास केल्यानंतर. लक्षात ठेवायचं. म्हणून ब्रह्मविद्याशास्त्राचं चिंतन मनन करणं. या पूजावसराच्या ग्रंथामध्ये, सायंकाळच्या पूजावसरामध्ये आपण शेवटची ओळ म्हणतो, श्रवण पठन योगे चिंतने जीवशुद्धी. श्रवणाने, फक्त ऐकलं, श्रवणाने, पठनाने आपण पठन केलं, श्रवण पठन योगे चिंतने, त्याचं चिंतन केलं. तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. श्रवण पण केलं पाहिजे, पठनही केलं पाहिजे आणि चिंतनही केलं पाहिजे. आपण एकाच पायरीवर जातो, तिथे थांबतो, म्हणून आपली अडचण होते. स्वामींनी रोवंतल्या पशुचा दृष्टांत सांगितलं. आडीदरडी चरे, चरून आल्यानंतर गोठ्यामध्ये बसून ती गाय काय करते? रोवंत करते. आणि रोवंतल्यानंतर तयाची सप्त धातू निवती आणि पुष्टी होय, पुष्टी होय, मग तिथे दूध निर्माण होत. फक्त गवत खाल्ल्याने दूध नाही निर्माण होत, ते रोवंत केलं जातं. आपण खूप सारा ऐकत असतो. बाबांनी सांगितलं, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, सगळं ऐकलं, पण त्याचा रवंत केला का? हे रवंत करणं म्हणजे चिंतन करणं. लक्षात. घरी गेल्यानंतर तुमच्या घरातले सगळेच मंडळी जर आज आली नसेल तर घरी गेल्यानंतर सांगा, आज मी हा दृष्टांत ऐकला, आज मी हे सूत्र ऐकलं, आज मी हा भाग ऐकला. त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 2 वेळा सांगाल की नाही, तेव्हा तुमचं ते 3 वेळा झालेलं असेल. लक्षात ठेवा. नागदेवाचार्यांसारखे उत्तम अधिकरणाला सुद्धा सर्वज्ञांना त्रिशुद्धी निरूपावं लागायचं 3 वेळेला. तेव्हा नागदेवाचार्यांच्या लक्षात आलं तुमची आमची काय अवस्था आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आवर्तन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. तेव्हा श्रवण पठने योगे चिंतने जीवशुद्धी होईल. आणि या जीव स्वरूपाच्या शुद्धीसाठी खरं तर आपला हा सर्व प्रवास आहे. ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा यासाठी. खरं तर हे ग्रंथ म्हणजे संपादकांनी केलेले अथक प्रयत्नांचा उपहार आहे. आज त्याचं प्रकाशन होणं म्हणजे काय? तो सर्व लोकांसाठी उपलब्ध करून देणं. गोपी भास्करांचा कालखंड 15व्या शतकातला आहे. थोडा थोडका नाही, 15व्या शतकातल्या पोथीतून चिंतन करून ते लिपीमधलं पुन्हा मराठीत भाषांतर करून आपल्या ताटामध्ये तयार करून वाढलेलं आहे. आपल्याला फक्त आता त्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. फार महत्वाचे प्रयत्न आहेत. अनेक आमचे आगामी ग्रंथ सुद्धा त्यांचं त्याला जे मार्गदर्शन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ज्ञानाब्दी प्रमेयाचं आमचं काम सुरू आहे. निर्वचन प्रमेयाचं काम जवळजवळ आमचं पूर्ण झालंय. आचार्य श्री मुरारी मल्लव्यासांचे अनेक प्रमेय ग्रंथ आम्ही त्यांच्यासोबतच काम करत प्रकाशित करत आहोत. त्यांनी आज भोजनाला गेल्यानंतर पहिल्यांदा मला ते तो विचाराचा मराठी मानवांचा राजभद्र दाखवला. तुम्हाला तो ग्रंथ एका हातात उचलता येणार नाही, एवढा मोठा ग्रंथ आहे. त्याचा झेरॉक्सच आहे अजून. ते ग्रंथ रूपाने येणार आहे. इतकं मोठं काम आहे. आपल्याला फक्त काय करायचंय? त्याचा उपयोग करायचा, एवढंच काम आहे. ते आपण करू शकलो पाहिजे, यासाठीचा हा योग आहे. खरं म्हणजे आदरणीय किशोर भाऊंनी मला मागच्या वेळेला आषाढीच्या नंतर आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एका ऑफिसचं उद्घाटन होतं, नंदनवनला आलो होतो. भाऊ त्यावेळेला तिकडे शहादानंद बारकडे होतो आणि त्याच वेळेला किशोर भाऊंनी मला सांगितलं, म्हणाले बापू असं अवतरण दिन आहे. म्हटलं मी प्रयत्न करतो, मला आश्रमात जाऊ द्या, गुरुजींशी बोलू द्या. नेमका असा योग आहे की उद्या सकाळचं व्याख्यान मनमाड जवळ आहे, नाशिक मनमाड जवळ. नाशिक मग पुन्हा 27-28ला मला वडनेर भुजंगला व्याख्यानाला पोहोचायचं. 29-30ला इथे चंद्रपूरला आणि 31ला पुन्हा नागपुरात यायचं. असं सगळा व्यापक असलेला प्रवास आहे. रात्रभर प्रवास करून आलो.
सकाळी आलो की लगेच इकडचं दुकान सुरू झालं, आज पुन्हा रात्रीचा प्रवास आहे. पण हे करताना सुद्धा आनंद यासाठी आहे, तुमच्या सगळ्यांशी भेटता आलं, बोलता आलं, चांगलं काही चिंतन करता आलं, आदरणीय दादांचे काही विचार ऐकता आले, या निमित्तानं स्वतःला उजळवता आलं. लक्षात ठेवा, प्रत्येक साधक हा उजळण्यासाठी प्रयत्न करत असतो, ते करण्यासाठीच खरं तर सोहळे आहेत. अशी अवतरण संपन्न व्हावेत. हे संपन्न करण्यासाठी ज्यांची ज्यांची अथक प्रयत्न आहेत, या मंदिराचे व्यवस्थापक आदरणीय दादा असतील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबा असतील, सर्व संतगण असतील, साध्वी असतील, देवपूजा वंदन करणारे आपण सर्व असाल, सेवा करणारे असाल, लक्षात ठेवायचं इथून जाताना प्रसाद घेऊन जा, पण जाता जाता एखादी सेवा मला करता येते ती पण आवर्जून शोधा. मला कुणाला तरी वाढता आलं पाहिजे, कुणाला तरी इथलंच म्हणजे पाणी मला इथं देता आलं पाहिजे, जाताना कमीत कमी इथलं झाडून तरी मला स्वच्छ करून जाता आलं पाहिजे, एखादं तरी भांड मला स्वच्छ करून जाता आलं पाहिजे, तर काहीतरी मी सोबत सेवाही घेऊन गेलो. केवळ पहा, संविधानामध्ये ज्ञान, अनुसरण, सेवा, दास्य हे सर्व संविधानातल्या गोष्टी आहेत. तसं ईश्वरीय संविधान मिळवायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. त्याच्यासाठीचा हा सर्व योग आहे. आपण सर्वांनी बऱ्याच वेळपासून हा सर्व माझा धर्मवार्तेचा विचार ऐकून घेतला. आदरणीय आचार्यांच्या आज्ञेनं, श्री गुरुजींच्या आज्ञेनं मी आपल्या सेवेमध्ये आलो. त्यांचं स्मरण करत झालेली धर्मवार्ता निष्काम आणि निर्हेतुक बुद्धीने साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी समर्पित करतो. ज्यांच्या ज्या सेवा असतील, किंवा पुष्पार्चनाची सेवा असेल, भजन पूजनाची सेवा असेल, किंवा साधं आल्यानंतर पाय धुण्यापासून ते इथपर्यंत येण्याच्या प्रत्येक सेवेमध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे. ती सेवा साधनदात्याने निर्हेतुक निष्काम बुद्धीने आपल्या सेवेचा स्वीकार करावा आणि या निमित्तानं आपला ऊर्ध्वरूपतेचा प्रवास वृद्धिंगत होत राहावा ही कामना करतो. जेव्हा जेव्हा जिथे कुठे आपली भेट होईल, 31 तारखेला आदरणीय परमार्ग सेवक राऊत परिवार इथे नंदनवनला आहे. 31 तारखेला संध्याकाळी 4:30 ते 7 अशा वेळेस सत्संग आहे. त्याची पण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती पोहोचेल. मी त्यावेळेला उपस्थित राहणार आहे. इथल्या परिसरातल्या लोकांनी आवर्जून त्याचा लाभ घ्या अशा प्रकारची सूचना करतो. आणि बोलताना जर काही आगळीक झाली असेल, उदार अंतःकरणाने तुम्ही सर्वांनी क्षमा करावी अशी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारणात थांबवतो. जय चक्रधर, जय महाराज.